ठीक आहे. मला या Oppo फोनमध्ये काही मुलं दिसतायत. कृपया याच्यासमोर मुलांना बसवू देऊ नका. पालकांसाठी हे सेशन्स आहेत म्हणून मुलांचा जिथे व्हिडिओ दिसताय मी एकतर त्यांना मीटिंगमधून बाहेर काढणार किंवा तिथे मला पालक दिसले पाहिजे. प्लीज. आणि सर्वांनी आपला व्हिडिओ टर्न ऑफ करून ठेवा जेणेकरून नेटवर्क इश्यू येणार नाही. आजचं वातावरण ढगाळ आणि पावसाचं असल्यामुळे नेटवर्क इश्यू येऊ शकतो. थोडासा आवाजामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. वर्षाताई ज्या ठिकाणी आहे तिथे सुद्धा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे सुद्धा व्यत्यय येऊ शकतो. तर या सगळ्या बाबतीत आम्ही अगोदरच दिलगिरी व्यक्त करत आहोत. पण याची रेकॉर्डिंग अवेलेबल राहील आणि Facebook लाईव्ह असेल. तर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं इश्यू असेल तर तुम्हाला ते बघता येईल. आमच्याकडनं इश्यू असेल तर आम्ही ते थोडं एक्सटेंड करू. समजा हे सेशन पूर्ण होऊ शकलं नाही, तर आपण हे सेशन पुन्हा शेवटी सुद्धा आपल्याला हे सेशन घेता येईल. अशा प्रकारची सुद्धा आम्ही प्लॅन बी तयार ठेवलेला आहे. त्यामुळे या सेशनविषयी चिंता करू नका. मी आता हा जो व्हिडिओ आहे Oppo पालकांना प्लीज मला विनंती आहे, की तुम्ही मुलांना या सेशनसाठी बसवू नका. ठीक आहे. तर आता आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करूया. प्रथम मी तुम्हाला वर्षाताईची ओळख करून देते. वर्षाताई प्रथमच पालकांच्या वेबिनारमध्ये आज वक्ता म्हणून आलेल्या आहेत. आपल्या संवादक आहेत. तर वर्षाताई डॉक्टर वर्षा कुलकर्णी उद्यान कुलकर्णी, डॉक्टर वर्षा उद्यान कुलकर्णी हे त्यांचं पूर्ण नाव आणि त्या ग्राममंगल या संस्थेमध्ये रिसर्च अँड एनालिसिस हा विभाग सांभाळतात. वर्षाताईचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी रचनावादात पी-एच-डी केलेली आहे. अर्थात शिक्षणशास्त्रातील शिक्षणातील एक शिकण्याची अतिशय उमेद आणणारी आणि नवीन अशी पद्धत रचनावाद पद्धत जी अनेक वर्षापासून आपण ऐकलेलं आहे, पण खरी त्याची पायभरणी रोवली गेली ती ग्राममंगल या संस्थेमध्ये. आणि डॉक्टर वर्षाताई कुलकर्णी यांनी नेमकं तेच हेरलं आणि ग्राममंगल या संस्थेमध्ये नेमकी ही रचनावाद पद्धत कशी राबविली जाते यावर त्यांनी पी-एच-डी केलेली आहे. डॉक्टर वर्षा कुलकर्णी यांनी प्रायमरी टीचर्सला ट्रेनर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे आणि त्यांना सुद्धा अनेक प्रकारची प्रशिक्षणं दिलेली आहेत. सोबतच सतत अनेक प्रकारचे सेशन्स त्या घेत असतात. पालकांचे सेशन्स घेत असतात आणि सोबतच त्या शिक्षणासंबंधित असणारे सर्व बाबीमध्ये त्या ग्राममंगल संस्थेच्या अंतर्गत किंवा फ्रीलान्स ट्रेनर म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी काम करत असतात. तर आपण आज वर्षाताईंसोबत मुलांबरोबर वाढताना या संवादाचं पुष्प गुंफणार आहोत. तर नेमकं मुलांबरोबर वाढताना म्हणजे नेमकं काय? म्हणजे विषयच खूपच खरं तर रहस्यमय पण असू शकतो आणि अ, म्हणजे वाढताना म्हणजे नेमकं काय आणि खूप मनात प्रश्न निर्माण करणारा आहे. एक्साइटेड विषय आहे आणि नक्कीच तुम्हा सगळ्यांना हा विषय आवडेल अशी आपण आशा करूया. मी विनंती करते वर्षाला, की तिने आपलं सेशन सुरू करावं. वर्षा. थँक यू कल्पना. एक तर खूप चांगलं वाटतं ह्या वेबिनारच्या मालिकेचा एक भाग होताना, कारण आजचा हा 7वा भाग आहे. याच्या आधीचे 6ही भाग मी नीट लक्षपूर्वक ऐकलेले आहेत. वक्त्यांनी जी मतं मांडली, पालकांनी त्याला दिलेला प्रतिसाद हे इतकं आशादायी आहे, की महाराष्ट्रात एक लहान मुलांच्या शिक्षणाविषयी, लहान मुलांच्या वाढण्याविषयी जी जागरूकता निर्माण होते आहे, त्याचं हे प्रतीक आहे आणि याला पालकांचा मिळणारा वाढता प्रतिसाद हा त्याचाच एक भाग आहे. आणि आज 7व्या भागात बोलत असताना पहिल्यांदा मनात विचार आला, की आधीच्या खरं तर 6 भागांमध्ये पुष्कळ गोष्टी बोलून झालेल्या आहेत. भीती, खेळ, मेंदू, मुलांच्या भावना या सर्वच विषयाला त्या वक्त्यांनी इतका उत्तम न्याय दिलेला आहे. त्या प्रत्येक विषयाचे सगळे पैलू उलगडून दाखवलेले आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा काय शिल्लक राहतं का पालकत्व म्हणून? अजून नवीन काही माहिती आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे का? हा विचार मी केला आणि मी स्वतःही एक पालक आहे आणि ह्या सगळ्याचा विचार करून असं वाटलं, की अरे कितीही शिकलं तरी पालकत्व हे
न संपणारा समुद्र आहे खरं तर पालकांसाठीचा. जोवर आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत हे न संपणारं सगळं काय म्हणूया त्याला, आपली लढाई आहे एका तऱ्हेची ही, सतत जी आपल्याला सज्ज राहायला लागते ह्या गोष्टींसाठी. तर त्यामुळे हा विचार केला पहिल्यांदा आणि त्यानंतर आज जे तुमच्याशी बोलावंसं वाटतंय ते आज बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या आधीच्या सर्वच सेशन्सना पालकांचा मिळालेला प्रतिसाद फार सुंदर होता. खूप चांगले अनुभव शेअर केले पालकांनी. आणि ते सगळं ऐकत असताना एक प्रतिसाद मात्र वारंवार येत होता, की जो आज मला माझा विषय निवडायला ज्या प्रतिसादानं भाग पाडलं आणि या विषयावर बोलायला भाग पाडलं. तर तो प्रतिसाद सतत एक येत होता सगळ्या पालकांचा प्रश्न विचारताना. प्रतिसाद नव्हता खरं तर तो, ती शंका होती किंवा भीती होती पालकांच्या मनातली, की माझं मूल कुठं कमी पडणार नाही ना. म्हणजे प्रत्येक सेशन झालं तरी पालकांच्या मनात हे होतं, की हे सगळं ठीक आहे, आम्ही हे करतो, पण माझं मूल कुठं कमी पडणार नाही ना. माझ्या मुलाला काय अडचण येणार नाही ना. भविष्य काळाच्या एका विचित्र अशा भयानी आपण पालकवर्ग ग्रासले गेलेलो आहोत आणि हे सत्य आहे. याच्यामध्ये कुठल्याही पालकांचा दोष नाही. आज आपल्या आजूबाजूचं वातावरण असं आहे, की असा विचार करायला आपण भाग पडतो आहोत. तर त्यामुळं खरं तर तोच एक विषय, माझं मूल कमी पडणार नाही ना, या एका विषयाला धरून आज काही बोलावंसं वाटतंय. आता खरं तर थोड्या बहुत फरकांनी सर्व पालकांच्या मनामध्ये ही भीती आहे, की माझं मूल मागे पडणार नाही ना, कुठे कमी पडणार नाही ना. तर आजचं जे सेशन आहे ते खरं तर मी काही पॉवर पॉइंट किंवा असं काही सादरीकरण, चित्र, आकृती असं काही केलं नाहीये. त्यामुळे जास्तीत जास्त हे आजचं सेशन हे आंतरक्रिया व्हावी आपल्यामध्ये, पुष्कळ बोलता यावं आणि चर्चेतून हळूहळू हे पुढे जावं असं मला वाटतं. ज्याच्यामुळे आपल्याला मुळातल्या प्रश्नांना हात घालत आणि इतकं 5-6 सेशन्स ऐकल्यानंतर सुद्धा जर काही बाकी उरत असेल तर त्याची उत्तरं आपल्याला मिळतात का ह्याचा एक प्रयत्न करावा असा हा विचार आहे. कल्पना, मी अशी विनंती करीन की ज्यांना हात जे वर करतील तर त्यांना प्लीज तू अनम्यूट करशील आणि अन्यथा लोकांना अशी सर्व ऐकणाऱ्यांना अशी विनंती आहे की मी काही प्रश्न विचारते तुम्हाला, त्याच्यामधली तुमची जी मतं मांडायची ती एकतर हात वर करा किंवा चॅट या बॉक्स चॅट मध्ये. बॉक्समध्ये, हां. चॅट बॉक्समध्ये दोन्ही पर्यायाने आपण करू शकतो. म्हणजे ती प्रश्नाची उत्तरं चॅट बॉक्स मध्ये पण देऊ शकतील आणि एखाद हा, दुसरं रिस्पॉन्स आपल्याला असा पण घेता हातातून घेता येईल. येईल. कारण बोलायला जर संधी दिली तर मग वेळ होईल, जाण्याची बरोबर. शक्यता जास्त असते. अगदी अगदी. ठीक आणि आहे. मग जे हात वर करतील त्याने अगदी एका वाक्यात हां, येस. सांगा आपलं म्हणणं. दुसरं किंवा तिसरं वाक्य होताच कामा नाहीये अशी एक आपण दक्षता पाळू, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त काम होईल. तर आपल्याला ही जी भय आहे की माझं मूल कुठं मागं पडत नाही ना, तर मला तुम्हाला असं विचारायचं आणि मला स्वतःला जाणून घेण्यामध्ये उत्सुकता आहे की मागं पडणं म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला वाटतं? कशाला म्हणता तुम्ही की मूल मागं पडणं हे घडणं म्हणजे माझं मूल मागं पडणं आहे असं वाटतं, हे कशाला म्हणता तुम्ही? तर त्याविषयी तुमची मतं मला एक दोन शब्दांमध्ये किंवा वाक्यात जरी सांगितलीत तरी चालेल. आपल्याला असं ठरवता येतंय का की माझं मूल मागं पडतं, हे या गोष्टी घडल्या तर माझं मूल मागं पडतंय? तुला बघता येत आहे ना चॅट बॉक्स? हो, मला बघता येतंय. ओके, फाईन. पहिल्यांदा असं एक कुठेतरी भय आपल्या मनामध्ये आहे, माझं मूल मागं पडत नाही ना हे जाणून घेण्याचं? सांगितलेले न समजणे. हां, ओके. आता येत आहेत एक एक. ठीक आहे. सांगितलेलं न समजणं यामुळे मागं पडेल ही भीती. इतर मुलं जे करतात ते बघून माझं मूल कल्पना काय येतं? अडखळतं. अडखळतं. हां, अडखळतं. नॉट नॉट रेडी रेडी. टू हां, इव्हन टू नॉट रेडी टू पार्टिसिपेट इव्हन इफ नो प्रेशर ऑफ समथिंग. माझ्या कम्प्युटरला थोडा डिस्टर्बन्स आहे स्क्रीनला, त्यामुळे मला मी वाचण्याचा प्रयत्न करते. नॉट रेडी टू प्रेशर ऑफ विनिंग. पार्टिसिपेट इवन इफ नो प्रेशर ऑफ विनिंग. हां, Not बरोबर. able to do many activities as his or her fellow beings can do. हां, Stage fear. एक्झॅक्टली.
करेक्ट आहे. मला आता अंदाज आला की काय मागं पडणं कशाला आपण म्हणतोय, तर त्या वयाची इतर मुलं इतर अनेक गोष्टी करताना दिसतायत, पण ते विशिष्ट गोष्ट करायला किंवा तशा गोष्टी करायला माझं मूल नकार देत आहे किंवा त्यात सहभागी व्हायला ते इच्छुक नाहीये. म्हणजे मला असं वाटतं की ती जी सहभागी होणारी, त्यात भाग घ्यायला इच्छुक असणारी जी इतर मुलं आहेत, ती कुठेतरी पुष्कळ पुढे निघून जातायत आणि माझं मूल मागे पडतंय. आता माझा प्रश्न खरं तर होता की कशात मागे? तर त्याचं बऱ्यापैकी उत्तर आलंच आहे की काही ॲक्टिव्हिटीज करायला मागे आहे, स्टेजवर जाण्यासाठी अ, मागे आहे. एकाने कळवलं सिन्सिअरिटी कमी पडते मुलाची. बरोबर. एक म्हणतायत की लेस ग्रास्पिंग ऑफ सब्जेक्ट. कमी कळतंय मुलाला. हां. बरोबर आहे, असं असं एक वाटतंय आपल्याला. तर हे जे सगळं घडतंय त्याला आपण अशी व्याख्या केली आहे की याचा अर्थ म्हणजे माझं मूल मागं पडत आहे, अशी ह्याची व्याख्या आपण आपल्यापुरती करून घेतली. आणि जेव्हा जेव्हा अशा कृती घडतायत तेव्हा तेव्हा आपण म्हणतोय की माझं मूल मागं पडतंय. आता आपल्याला मुलांनी पुढं जावं म्हणजे नेमकं काय करावं असं वाटतंय? कशात पुढं जायला पाहिजे मूल आपलं? काय केल्याने आपल्याला असं वाटेल की माझं मूल पुढं आहे? किंवा मला असं असं म्हणूया की काय केल्याने मला थोडं समाधान वाटेल की नाही बाबा माझं मूल मागं पडत नाहीये. मुलांनी असं काय करायला हवंय की ते केल्यामुळं मला असं समाधान वाटेल की आता ठीक आहे, आता मला भीती नाही वाटत आहे. अनेक ह्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतला पाहिजे. मोर मार्क्स इन ऑल द सब्जेक्ट्स, भरपूर मार्क मिळाले पाहिजेत प्रत्येक मुलाला. बरोबर आहे. करिक्युलम आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, कॉन्फिडेंट, आत्मविश्वास असायला पाहिजे, मल्टी टॅलेंटेड. व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे आता मूल पुढं जायला जशी आपण व्याख्या केली की काय घडतं म्हणजे मूल मागं पडतं, तर ते सहभागी होत नाही, त्याला शिकवलेलं समजत नाही, त्याचा आत्मविश्वास कमी पडतो. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मला असं वाटतं की माझं मूल मागं पडतंय आणि मला अपेक्षा काय आहे, ते काय गेलं म्हणजे पुढं गेलं असं मी मानेन, तर ते आत्मविश्वास पूर्ण असेल. अशा पुष्कळ पैलू त्याच्या व्यक्तिमत्वाला असतील. तर ह्या सगळ्यांनी माझं मूल पुढं जातंय असं मला वाटेल. आता एक गंमत म्हणून तुम्हाला विचारते हा, की आता जेव्हा तुम्ही असं म्हणताय की इतरांच्या तुलनेत मागं पडणं आणि या सगळ्या गोष्टी, तर एक छोटासा एक इथं आपल्याला सेल्फ रिफ्लेक्शन असं म्हणूया, आत्मनिरीक्षण करता येतंय का बघूया. आतापर्यंतच्या 6 भागांमध्ये पालकत्वातलं आपण जे जे काही ऐकलं त्याच्यातल्या गाभ्याशी एक महत्वाची गोष्ट होती का? आणि होती जी मी ऐकली त्याच्यामध्ये प्रत्येक जण हे सांगत होता आपल्या मुलाची तुलना करू नका इतर मुलांशी, असं हे होतं प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये. येस. प्रत्येक जण सांगत होता की ठीक आहे, तुमचं मूल युनिक आहे, तुमचं मूल एकमेव आहे, तुम्ही त्याच्याशी इतर मुलांची तुलना करू नका. मग मी आता असं विचारेन, अर्थातच पालकत्वाची ही 6 व्याख्यान कुठलंही नाहीये की जे एकदा व्याख्यान ऐकलं की लगेच आपण तुलना करणं बंद केलं. पण मग ही व्याख्यान ऐकल्यानंतर किमान मला माझं मुलाची तुलना करण्याची तीव्रता मूल पुढंच असायला पाहिजे, त्याला सगळं आलं पाहिजे. त्याची थोडी तीव्रता कमी झाली त्यामागचं शास्त्र समजून घेतल्यावर, की अजून नाही कमी झाली, तितक्याच तीव्रतेने वाटतंय? कमी झाली आहे, थोडी तीव्रता कमी झाली आहे. आता आपण आकडेवारीची गंमत बघूया हा. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणता की नाही की माझं मूल मागं पडतंय, त्याला अमुक एखादी गोष्ट जमत नाहीये करायला असं जेव्हा वाटतं, तेव्हा आपण फार तर कुणाशी तुलना करत असतो? आपल्या मुलाशी. आपल्या मुलाची तुलना कुणाशी आपण तुलना करतो आपल्या मुलाची? हां, करेक्ट आहे. आता एकाने अनुपमा ताईंनी असा प्रश्न मांडलाय, की आपण तुलना टाळू शकतो, पण कॉम्पिटिशनचं काय? स्पर्धा कशी टाळणार? बरोबर आहे प्रश्न. आपण ह्याचं उत्तर घेऊया, येईल आपल्या पुढच्या ह्याच्यात. बरोबर आहे. आपण जी तुलना करतो, ती त्या वयाच्या विशिष्ट मुलांशी किंवा त्याच्या वर्गातल्या इतर मुलांशी तुलना करतो. म्हणजे फार तर असं म्हणू, आपल्याला डोळ्यांना दिसणारी इतर मुलं ही 50 ते 60 मुलं आहेत मुलाच्या आजूबाजूची आणि आपल्या नकळत त्यांच्याशी तुलना होते. पण तुम्हाला राष्ट्रीय आकडेवारी तुम्ही जर ऐकलीत तर तुम्हाला गंमत वाटेल, की उदाहरणार्थ तुमचं मूल आता एका इयत्तेत आहे, असं मानू की एक 4थीत आहे. कुठल्याही इयत्तेमध्ये
चौथीच्या म्हणा किंवा 5वीच्या म्हणा किंवा 10वीच्या म्हणा किंवा कोणत्याही एका वयोगटामध्ये आपल्या देशात एका वेळेला किती मुलं असतात ह्याचा अंदाज आहे तुम्हाला? देशभरातली, भारत देशातली तुमच्या वयाच्या मुलाच्या वया इतकी मुलं असणारी संख्या किती आहे आपल्या देशात? लाख, कितीतरी लाख मुलं आहेत असं सांगतायत. बरोबर आहे, लाखापर्यंत आपला अंदाज आहे. तो नक्की आकडा आहे, म्हणजे नक्की म्हणजे त्याच्या जवळपासचा 7 कोटी मुलं आहेत एका वेळेला. म्हणजे माझं मूल जर दुसरीत असेल तर दुसरीच्या वयाची 7 कोटी मुलं आहेत. आपण तुलना करतोय ती फार तर 50 किंवा 60 मुलांबरोबर तुलना करतोय. आपल्याला इतर 7 कोटी मुलांविषयी, म्हणजे 7 कोटी वजा 50 मुलांविषयी फारशी माहिती नाहीये. त्यामुळं आपण आपल्यासमोर जे विश्व आहे, एवढं छोटंसं 50 मुलांचं विश्व, त्या विश्वामध्येच आपण आपला सगळा विहार चालू आहे आणि त्याच्यामध्येच आपण तुलना करतोय. आपल्याला 7 कोटी मुलांची दुःखही माहीत नाहीये, 7 कोटी मुलांची परिस्थिती माहीत नाहीये आणि ती 7 कोटी मुलं कोणत्या वेगवेगळ्या क्षमतांमध्ये काम करतात हे माहीत नाहीये. मग आपल्याला अशी अपेक्षा आहे का की 7 कोटी मुलांमधलं टॉप माझं मूल व्हायला हवंय? अर्थातच नसावी. एक ह्याचा एक सर्वसाधारण ह्याचा मध्य जर आपण काढला तर असं लक्षात येईल की माझं मूल काय बाबा 7 कोटीच्या पुढे नकोय, पण किमान त्याच्या मुलं जे काही करतात ते सगळं करण्यामध्ये पाहिजे. आपण फक्त हे 7 कोटीचा आकडा सांगण्याचं कारण हे की त्या वयातली 7 कोटी मुलं आहेत, आपण तुलना कुठून कुठेपर्यंत करणार? जेव्हा माझं मूल जेव्हा वर्गात पहिलं येतं तेव्हा त्याच्या पुढे अजून 7 कोटी मुलांचं आव्हान उभं आहे, त्याच्या पुढे अजून एवढ्या मुलांचं आव्हान उभं आहे आणि हे न संपणार आहे की कारण आपण एका क्षेत्राशी जेव्हा तुलना करतो तेव्हा दुसरं क्षेत्र पुन्हा वेगळं उभं आहे. म्हणजे अभ्यासात तो पहिला आला तर संगीतात पुढे गेलेलं कोणीतरी आहे, संगीतात पहिला आला तर खेळात पुढे गेलेलं कोणीतरी आहे, खेळाची तुलना केली तर कलेमध्ये पुढे गेलेलं, असं ते न संपणारा प्रांत आहे. त्यामुळे ती न संपणारी एक आपल्या प्रश्नांची आणि भीतीची पण शृंखला सुरू राहते आणि म्हणून वयाचा हा विचार मी आता इथे स्पष्ट केला. त्यामुळं 7 कोटी मुलांबरोबर आणि त्या मुलांच्या एकूण क्षमता आणि 7 कोटी मुलांचं एकूण साम्राज्य, त्याच्यामध्ये आपल्या मुलाला आपण बघता आलं पाहिजे आणि त्याचा काही आकृतीबंध आहे का 7 कोटी मुलांचा आणि तो कसा बघायचा याचं काही मार्गदर्शन डॉक्टर श्रुती पानसे यांनी मेंदूच्या त्यांच्या सेशनमध्ये केलं होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला होता. एक स्वतंत्र सेशन त्यासाठी होऊ शकतं. ठीक आहे, तर आपल्याला एक गोष्ट आता कळली की माझ्या मुलाच्या वयाची 7 कोटी मुलं आहेत. पुढचा एक प्रश्न आता सगळ्यांनी उत्तर द्यायचं याचं. तुमच्या मुलाचं वय काय आहे ते तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाईप करा आणि तुमच्या मोठ्या मुलाचं वय टाका. तुमच्या मोठ्या मुलाचं वय काय आहे? 7 वर्ष, 6 वर्ष. करेक्ट. ठीक आहे, आता माझा पुढचा प्रश्न नीट ऐका हा. पालक म्हणून तुमचं काय वय आहे ते चॅट बॉक्समध्ये टाका. व्हेरी गुड. बघा आता तुम्ही चॅटबॉक्स मला वाटतं सगळेच जण बघत असाल जे कोणी सेशन ऐकतायत ते. आपल्याला उत्तरं मिळत आहेत की 38, 39, 42, 36 आणि मग 2, 3, 4. माझा प्रश्न बघा काय होता. पहिल्यांदा मी तुम्हाला विचारलं की तुमच्या मुलाचं वय काय, तेव्हा 6, 7, 11 असे आकडे आले आणि आता प्रश्न विचारला की पालक म्हणून तुमचं वय काय. तुम्ही गेली 36 वर्ष पालक म्हणून आहात. प्रश्न होता की पालक म्हणून तुमचं वय काय, याचं उत्तर काय असायला हवं होतं? पालक म्हणून माझं वय हे माझ्या मुलाच्या वया इतकंच आहे, कारण जेव्हा मला मूल झालं तिथून पालक म्हणून माझं वय सुरू झालं. बरोबर आहे. त्यामुळे आता जर वयाचं असेल तर पालक म्हणून माझं वय 10 आहे. माझं मूल 11 वर्षाचं असेल तर पालक म्हणून माझं वय 11 आहे. मूल 1च वर्षाचं असेल तर पालक म्हणून मीही 1च वर्षाचं आहे. करेक्ट आहे. पालक म्हणून तुमचं वय काय, तर मुलाच्या वया इतकं, हा त्याचा साधा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्यालाही पालकत्वाचा काही फार मोठा अनुभव नाहीये, 2च वर्षाचा अनुभव आहे. पुढचा प्रश्न, तुमचं आता जे काही सगळेजण ऐकतायत, हे सगळे ऐकणारे तरी हा वर्ग जो आहे किमान त्यांचं पदवी किंवा त्याच्या पुढचं, पदवीच्या पुढचं शिक्षण झालेलं आहे आपल्या सगळ्यांचं? येस.
सगळ्यांचं शिक्षण पदवी किंवा त्याच्या पुढचं एखादेच नाही असं सांगतायत. 10वी पर्यंत झालं असेल असं मानू, 12वी पर्यंत झालं असेल, काही कारणाने पदवी पूर्ण झाली नसेल तरी बहुतांश मंडळींचं सर्वांचं शिक्षण हे पदवीपेक्षा पुढचं झालेलं आहे. आता माझा पुढचा प्रश्न आहे की आता जे काही मी पालक म्हणून वावरतो आहे किंवा वावरते आहे, तर ते काम करताना मला या आधीच्या घेतलेल्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा उपयोग झाला का? थोडा झाला, काहींना अजिबात नाही झाला, थोडाफार झाला, नॉट रिअली, थोडा, नाही, हो, अशी उत्तर आहेत. बरोबर आहे. म्हणजे जर माझी पदवी BA तत्वज्ञानातली असेल, अगदी आता माझी पदवी जर चाइल्ड सायकोलॉजी मध्ये आहे, बालमानसशास्त्रातली, तर नक्कीच उपयोग झाला असेल. हा, आता काही ताई सांगतायत D.Ed B.Ed झालं, त्यांना काही उपयोग झाला असेल. पण मी बहुतेक प्रमाणात बहुतेक लोकांना आतापर्यंत, म्हणजे मी इंजिनिअरिंग केलंय बाबा, त्या इंजिनिअरिंग मध्ये शिकवलेल्या ज्ञानाचा मला पालक म्हणून वाढताना फारसा उपयोग झालेला नाहीये. मी माझी BA ची पदवी किंवा B.Com ची पदवी घेताना जे काही शिकले, BSc होताना जे काही शिकले, त्याचा मला इथे पालक म्हणून फार उपयोग झालेला नाहीये. मग तरीही मला त्याचा उपयोग झालेला नसताना, माझ्याकडे पालक होण्याचं औपचारिक शिक्षण मी घेतलेलं नसताना, आपण काय बघा, आपल्याला समजा काही त्रास होतोय, फॉर एक्झाम्पल हात दुखतोय, हात दुखत असेल तर आपण काय करतो? पहिलं डॉक्टरांकडे जातो असं मानू आपण. म्हणजे आपण तेल लावतो वगैरे वगैरे, झालं, घरात थोडे उपचार करू आणि डॉक्टरांकडे जाऊ. कुठल्या डॉक्टरांकडे जाऊ ना? कदाचित मला इथे दिसत नाहीये चॅटबॉक्स मध्ये. ठीक आहे, आपल्याला जर एखादं दुखणं सुरू झालं, हात दुखतोय, डोकं दुखतंय, फिजिशियनकडे जातो, परफेक्ट. आणखीन आजच्या काळात आपण नुसते MBBS डॉक्टरकडे पण नाही जात, आपण त्यातल्या ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाणार, डोळ्याचे खास डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जाणार, हाडांच्या डॉक्टरांकडे जाणार. म्हणजे आपण आपल्या एका शरीराच्या छोट्या दुखण्यासाठी सुद्धा आपल्याला सुपर स्पेशलायझेशन झालेला माणूस अपेक्षित असतो. सुपर स्पेशलायझेशन, खरं तर डॉक्टर हा स्पेशलाइज्डच आहे शरीरशास्त्रातला, तर तो आपल्याला पुरत नाही. आपण त्याच्यातल्या अधिक जो त्यानं तज्ञता घेतलेली आहे त्याच्याकडे जातो. त्यामुळे आपल्याला असं अपेक्षित आहे की जर आपल्याला सर्व काही सुरळीत सुरू राहायचं असेल, आपले इंद्रिय नीट काम करायचे असतील, तर आपल्याला सल्ला कुणाचा आवश्यक आहे? त्या त्या विशिष्ट शाखेतल्या औपचारिक शिक्षण ज्यानं सर्वोत्तम घेतलेलं आहे त्याचा सल्ला मला मिळावा, अशी आपली अपेक्षा आहे. पण आपण मात्र पालकत्वाचं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना, त्या संबंधीची पदवी घेतलेली नसताना, आपण आपल्या मुलांच्या बद्दल कुठले कुठले निर्णय घेतो आणि किती प्रमाणात घेतो? कोणकोणते निर्णय घेतो सांगा बरं? आपलं आता हे नक्की झालंय की अगदी क्वचित ज्यांनी B.Ed D.Ed केलंय किंवा चाइल्ड सायकोलॉजीचा काही भाग केलेला आहे, अशा व्यक्ती वगळता ज्यांनी, आणि त्यातही खरं तर B.Ed D.Ed चा कोर्स केलेला असला तरीही किंवा चाइल्ड सायकोलॉजी शिकलेलं असलं तरीही पुन्हा पालकत्व हे उरतंच. कारण पालकत्व हा अनुभवातून समजून परिपक्वतेकडे जाणारा मार्ग आहे. म्हणजे मी 4 पुस्तकं चाइल्ड सायकोलॉजीची वाचली म्हणून मी उत्तम पालक असेनच असं नाही. कारण पुस्तकांमध्ये वाचलेलं त्याला आपल्या परिस्थितीचा संदर्भ देणं, आपण ज्या भागात राहतो, आपली मुलं ज्या वयाची आहेत, आपल्या मुलांचा जो अनुवंश आहे, या सगळ्याचा संदर्भ घेऊन पुन्हा पालकत्वाची आव्हानं वेगळी उरतातच आपल्याला. त्यामुळं असं मानूया की पालकत्वाची तोकडी पुंजी आहे आपल्या कुणाहीकडे. कारण मी स्वतः म्हटलं तरी माझी मुलगी ज्या वयाची आहे त्याच वयाचे मी पालक आहे, माझ्याकडे तज्ञता नाहीये. पण अनुभवानी, अभ्यासाने, काही प्रयोग करून बघितल्यानंतर जे काही उमगतंय आणि ज्याचा फायदा होतोय, तो अभ्यास आपण एकमेकांबरोबर वाटून नक्की घेऊ शकतो. आपण यातलं कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलेलं नसताना आपण मुलांबद्दलचे कुठले कुठले निर्णय घेतो सांगा बरं? आपल्याही नकळत. शाळा निवडायची, कपडे बरोबर, काय खावं मुलांना, काय प्यावं, बहुतेक सर्वच. व्हेरी गुड. आपण मुलांचे सगळेच निर्णय घेतो. म्हणजे ज्या गोष्टीचं मी शिक्षण घेतलेलं नाही त्यातला अधिकार मात्र मी इतका गाजवत असतो आपण सगळेच जण, की मुलांबद्दलचे सगळे निर्णय आपण घेऊन टाकतो. बरोबर आहे. किती महत्वाचे निर्णय आपण मुलाच्या शिकण्याच्या बाबतीत घेतो बघा. एक तर मुलानं कुठल्या भाषेतून शिकावं, या निर्णयाचं स्वातंत्र्य मुलाला नाहीये दुर्दैवाने. कुणाला असं वाटतंय की इंग्रजीतून शिकताना मूल अत्यंत आनंदी आहे माझं? सगळे निर्णय घेतो. अनेकदा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालतो,
तुम्हाला मुलांची अडचण घेताना, सॉरी, मुलांचा अभ्यास घेताना काही अडचण जाणवते इंग्रजी शाळांमधून शिकताना? की मूल अतिशय आनंदात असतं आणि उत्साहाने ते तयार असतं शिकायला गोष्टी? नाही, म्हणजे मूल फार ते शिकताना खूप आनंदी नाहीये, उत्सुक नाहीये. कधी एकदा शाळा उजाडतीये आणि मी शाळेत जातोय असं दिसत नाही. त्याला समजून घ्यायला अडचणी येतात. तर हा भाषेचा निर्णय आपण मुलाचा कल लक्षात न घेता, त्यातली तज्ञता आपल्याकडे न घेता, अनेकदा जेव्हा मी पालकांशी बोलते, की का तुम्ही म्हणजे मुलाला इंग्रजी माध्यमात का घातलंय? नाही, हल्ली सगळीकडेच आहे ना, सगळेच जण म्हणतात, की सगळं इंग्रजीला पर्याय नाही. मग मी विचारते, सगळे म्हणजे कोण? तर त्या इंग्रजी शाळेत घातलेल्या मुलांचे पालकच. ज्या लोकांनी मराठी शाळांमध्ये घातलेलं आहे, त्या मुलांचे पालक असं म्हणत नाहीत की इंग्रजी शाळेत घालायला पाहिजे. म्हणजे पालक सुद्धा कुणाचा सल्ला घेतात, की ज्यांनी आपल्या मुलांना इंग्रजीतच घातलेलं आहे, त्यांचीच मतं पुन्हा आम्ही ऐकतोय. पण आम्ही सल्ला कुणाचा ऐकायला पाहिजे? भाषाशास्त्रज्ञ काय सांगत आहेत? लहान मुलांचं मानसशास्त्र समजून घेतलेले शास्त्रज्ञ काय सांगत आहेत? या क्षेत्रातले अभ्यासक काय सांगत आहेत? यांच्या सल्ल्यानी खरं तर आपण मुलांना कुठल्या भाषेतून शिकावं यासाठीचा अभ्यास करून, म्हणजे औपचारिक पालकत्वाचं शिक्षण न घेता सुद्धा जो मी भाषेचा निर्णय घेतलाय, त्यातली अशास्त्रीयता कधी दिसायला लागते? जेव्हा मुलगा टाळाटाळ करायला लागतो, जेव्हा मुलाला त्याच्यातली नावड दिसायला लागते, शिकवलेलं मुलाला समजत नाही, हे आपण मुलावर जेव्हा आरोप करतो किंवा आपल्या तक्रारी मुलाबद्दलच्या असतात, त्याच्या आधी आपण घेतलेला एक मिनिट हा, फ्युचरच्या हिशोबाने आपण इंग्लिश मीडियम मध्ये टाकतो. फ्युचर काय आहे आपण बघूया. करेक्ट आहे. म्हणजे आता हा साधा विचार आहे. सगळेच जण सांगतात की भविष्यात, म्हणजे पुन्हा बघा, थोडी चर्चा माझी कदाचित वेगळ्या दिशेला जाईल. भविष्याच्या अंगाने ह्यांनी ताईने मुद्दा मांडला म्हणून मी सांगते, की जेव्हा मी पालकांशी बोलते की इंग्रजी मीडियम बद्दल, तर काय हो तुम्हाला का वाटतं? नाही, मुलांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. कारण इथून पुढच्या काळात इंग्रजी बोलल्याशिवाय काही चालणार नाही. आणि हे अगदी बरोबर आहे. मुलांना इंग्रजी बोलताच आलं पाहिजे. मी म्हणेन इंग्रजीच काय, जगातल्या अजून 5 किंवा 6 भाषा उत्तम बोलता आल्या पाहिजेत. इंग्लिशच कशाला? मग माझ्या मुलाला कन्नड का यायला नको? त्याला जपानी का यायला नको? त्याला फ्रेंच का यायला नको? याची उत्तरं आपल्याकडे नाहीयेत. आपण इंग्रजीसाठीचा आग्रह आहे तो धरून चालू आपण. प्रोफेशन वाईज आणि जॉब वाईज आपल्याला ती गरज वाटते, की मुलांना इंग्रजी बोलता आलं पाहिजे. आपली आता गरज काय आहे? मुलाला ज्ञान मिळालं पाहिजे का मुलाला इंग्रजी बोलता आलं पाहिजे? हे 2 वेगळे मुद्दे आहेत. इंग्रजी बोलता येण्यासाठी ज्ञान मिळवण्याची भाषा इंग्रजी असण्याची आवश्यकता खरंच आहे का? आता भारतीय जे सगळे विद्वान होऊन गेले, ज्यांनी बाहेरच्या देशांमध्ये अगदी बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत बॅरिस्टर पदावर गेले आणि ह्या जुन्या काळापासून सोडा, अलीकडं भारतातून जाऊन परदेशात स्थिरावलेली मुलं, युरोप अमेरिकेमध्ये स्थिरावलेली मुलं, त्यातली कुठलीही मुलं ही इंग्रजी माध्यमातून शिकून परदेशात गेलेली नाहीयेत, तरीही ती आपापली कामं उत्तम पद्धतीने पार पाडतायत. त्यामुळे भाषेचा विचार हा एक पुन्हा एकदा, आता ह्याच्याविषयी फार सविस्तर बोलणं शक्य नाही, परंतु इंग्रजी मुलांना बोलता आलंच पाहिजे, पण इंग्रजी बोलता यावं यासाठी इंग्रजीतून शिकण्याची आवश्यकता नाही, असं सर्व भाषाशास्त्रज्ञांनी आणि शिक्षण शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. झोपेचा निर्णय आपण घेतो म्हणजे कसा बघा, बहुतेक वेळेला शाळा सकाळची असते मुलांची आणि सकाळच्या शाळेसाठी 6:30-7 ला वगैरे व्हॅन्स येतात मुलांना न्यायला, शाळेच्या बस येतात आणि ती जी वेळ आहे ती मुलांची अगदी गाढ झोपेची आणि त्याच्यातून मुलांना उठायला त्रास होत असतो, झोप पूर्ण झालेली नसते. अशा वेळेला मुलांना आपण झोपेतनं उठवतो, पाण्याखाली धरतो, बदाबद पाणी अंगावर टाकून त्याला टायमध्ये गळा अडकवून मुलाला आपल्या शाळेत पाठवतो. ते बिचारं मूल झोपलेलं नसतं. मी असं म्हणेन की आपण एक आठवडाभर मुलासारख्या झोपेच्या वेळा, म्हणजे आपली झोप पूर्ण न होता उठून बघूया आणि काय काय शरीरावर परिणाम होतात. ज्या दिवशी माझी झोप पूर्ण होणार नाही त्या दिवशी मला, किंबहुना मी असं म्हणेन की एका दिवशी आपण पहाटे 3चा गजर लावून उठून बसूया, म्हणजे माझी झोप पूर्ण झालेली नाहीये आणि त्या अख्ख्या दिवशी मला जाणवलेल्या शारीरिक अडचणी, बाकी सोडाच, फक्त शारीरिक अडचणी काय काय आल्या त्याची लिस्ट करूया. पोट साफ होत नाही, खडा होतो, संडासला मुलाला होत नाही, कारण त्याचं पचन नीट होत नाही, माझं डोकं दुखत राहतं दिवसभर, डोळे जड राहतात, माझी चिडचिड होते आणि या सगळ्या अवस्थेमध्ये मला जर एखादं बुद्धीचं काम, एखादं गणितासारखा विषय, एखादं विज्ञानाच्या संकल्पना, असं जर काही मला अवघड अवघड गोष्टी माझ्यावर लादल्या गेल्या, तर त्या माझ्या कमी झोपेच्या काळात माझा मेंदू किती वेळ ते काम करू शकणार आहे आणि किती पद्धतीने स्वीकार करू शकणार आहे. आणि आम्हाला दिसतं की मुलाला समजत नाहीये, पण आपण त्याच्यातल्या ह्या बारीक सूक्ष्म गोष्टींचा अभ्यास न करता कदाचित आपण मुलांवर हे आरोप करतो. त्यामुळे आपण
हा एकदा हिशोब मांडून बघू. माझ्या मुलाचं वय काय आहे, त्या वयामध्ये त्याला किती झोप आवश्यक आहे आणि माझ्या मुलाची झोप किती पूर्ण होते आणि त्याच्यानंतर त्याचा किती अभ्यास होतो. आणि मग आपण म्हणूया की खरंच माझ्या मुलाला शिकवलेलं समजत नाही, ही खरी तक्रार आहे का त्याचा मेंदू ते सगळं ग्रहणशील नाहीये ते सगळं स्वीकारण्यासाठी. हा एक विचार करायला हवाय. दुसरी एक गोष्ट आहे की म्हणजे आपण भाषेचा निर्णय आपला आपण घेतो, मुलांना किती झोपावं, आपण बसकन मुलांना उठवतो, शाळेत पाठवतो आणि खूप क्रूरपणाने त्रास देतो त्यांना. त्याच्यानंतर पुन्हा शाळेत जाऊन त्यांच्यावर होणारे अन्याय तर अत्याचार वेगळेच आहेत की तिथे एका रांगेत हाताची घडी घालूनच चालायचं, बोलायचं नाही, लघवीला मुलाला शाळा जेव्हा ठरवेल तेव्हाच उठून जायचं वगैरे वगैरे अनेक त्या शाळांमधले प्रकार पालकांना जास्त चांगले माहिती आहेत. मुलांनी शाळेतल्याच भाषेत बोलायचं इथपर्यंत. कमी झोप घेऊन आपल्याला जर कोणी आग्रह केला की आता मी 40 वर्षाची आहे, माझं मूल ते छोटंसं 4-5 वर्षांचं आहे, त्याला शाळेमध्ये इंग्रजीतूनच बोलायचा असा आग्रह केला जातो. मला जर कोणी माझ्या घरात आग्रह केला की आता तू 2 तास फक्त इंग्रजीत बोलायचंस, बाकी कुठल्याही भाषेतून बोलायचं नाहीयेस, तर आपलं काय होईल याचं आणि आपण एकदा प्रयोग करून बघू. आपण जी जी अपेक्षा मुलांकडून करतोय ना ते पहिल्यांदा प्रयोग आपल्यावर करून बघू. भाषेचा प्रयोग असेल, झोपेचा प्रयोग असेल. पुढचा एक आपण निर्णय घेतो मुलाच्या बाबतीत ते म्हणजे मुलानं वागायचं कसं. अगदी थोड्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची म्हणजे बाहेरचे कोणी व्यक्ती घरात आले की अगदी सहज आपण मुलांना म्हणतो हे करून दाखव, ते करून दाखव. म्हणजे जसं एखादं माकड रस्त्यावर तो घेऊन उभा असतो लोकांच्या करमणूक करायला आणि त्याची वाहवा मिळवतो आणि तो पैसे मिळवतो, तसं अनेकदा मुलाला आपण काहीतरी हे श्लोक पाठ करून दाखव, तू हे केलंस ते हे करून दाखव, ते म्हणून दाखव, हे सगळं करताना हे मुलांच्या किती आवडीचं असणार आहे याचा एकदा आपल्याला विचार करायला हवाय. मुलांना ते आवडत नाही की आपण जेव्हा मुलांचं माकड करतो की समोर मुलगा आला की त्याला हे करून दाखव, ते करून दाखव, ह्या गोष्टींचा मुलांना तिटकारा येतो अनेकदा. त्यामुळे एकतर मुलं बाहेरची मंडळी घरात आल्यावर पाहुणे आल्यानंतर त्यांचं वागणं वेगळं असतं, ती न आवडणारी मंडळी अनेकदा आणि जी खिजवणारी असतात ती तर नकोच वाटतात मुलांना घरी आलेली. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक वागण्याच्या गोष्टी मुलांवर आपण लादत असतो. दुसरं आपले जे काही आदर्शत्वाचे आपले निकष आहेत म्हणजे मोठ्या मुलांना, मोठ्या माणसांना नमस्कार करणं, पालक सांगतील ते निमूटपणाने ऐकणं, आज्ञाधारक राहणं, हे सगळं वागणं, या प्रकारचे निर्णय म्हणजे मुलांनी हे सगळं वागणं म्हणजे चांगलं वागणं असे निर्णय आपणच घेऊन टाकलेले असतात. एक छोटीशी गोष्ट बघा जी या समाजामध्ये अनेकदा ह्या चष्म्यातनं बघितल्यावर जाणवते ती अशी की लहानपणापासून आई वडील असा प्रयत्न करत असतात की मी म्हणेन ते मुलांनी ऐकलं पाहिजे, त्याचा विचार मांडायचा नाही, तू अजून लहान आहेस, तुला काय समजतं आणि मी म्हणेन तेच बरोबर, माझं म्हणणंच तू ऐकलं पाहिजेस. आता आणि जर मुलांनी ते ऐकलं नाही तर आपण मुलांना शिक्षा करण्यापर्यंत सुद्धा आपली मजल जाते, मारतो, उपाशी ठेवतो वगैरे वगैरे, शिक्षेचे सर्व प्रकार. शिक्षा हा एक वेगळा आपल्या चर्चेचा विषय आहे. तर मुलाचं वागणं आणि शिक्षा ह्या खूप जोडलेल्या गोष्टी आहेत आणि मुलाला मारतो आणि ह्या भय, दपटशाय ह्याच्यामुळे मुलाला एक नक्की कळतं की मोठी माणसं सांगतात ते ऐकलं की मार बसत नाही मला. मग मूल काय सुरू करतं, मार टाळण्यासाठी जे काही करणं आवश्यक आहे ते वागणं मूल सुरू करतं. काय वागल्याने मला शिक्षा होणार नाहीये, काय वागल्याने मला मार बसणार नाहीये, तर त्याला कळतं की कोणीतरी सांगितलेलं ऐकलं की मला मार बसत नाही. आता मुलाचं कंडिशनिंग असं झालं, मुलाचा विचाराचा साचा असा तयार झाला की कोणीतरी सांगायचं मग मी ऐकायचं, कोणीतरी सांगायचं मग मी ऐकायचं. असं करता 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 ज्या वेळेला त्या मुलाच्या आयुष्यात बायको येते तेव्हा आई वडिलांचा जो रोल आहे की कुणीतरी सांगून मुलांना ऐकण्याचा, ती जागा ती बायको घेते आणि मुलाच्या आयुष्यात तो धागा सलग राहतो आणि त्यावेळेला घरातल्या अन्य पालकांना ह्या गोष्टी खटकायला लागतात. आजवर माझ्या ताब्यात असणारं मूल आता माझं राहिलं नाही, मुलासमोर पर्याय नाहीये. आपण त्याला याच पद्धतीने विचार केला की कोणीतरी सांगितलेलं ऐकणं. मग ज्यावेळी जी व्यक्ती समोर असेल त्यांना सांगितलेलं ऐकणं हा मुलाच्या वागण्याचा आधार होत राहतो. त्यामुळे आपण मुलाला जे वागायला भाग पडतो, ज्याला आपण आदर्शवादी वर्तन म्हणतो, आपण सांगितलेलं ऐकणं म्हणतो आणि त्याचा दुसरा तोटा असा आहे की मुलाचा स्वतंत्र विचार, त्याला काय वाटतं, आज भारतातली संशोधनं का पुढे जात नाहीये, कारण आमच्याकडे स्वतंत्र विचार करणारी पिढी निर्माण होत नाहीये. सगळी संशोधनं, ऑस्कर पुरस्कार, नोबेल पुरस्कार ह्याची जर आपण जेव्हा जेव्हा ते जाहीर होतात त्याची लिस्ट आपण जर बघितली तर बहुतांश पुरस्कार हे बाहेरच्या देशांमधून गेलेले आहेत. एक मिनिट हा, आपल्याला एखादी गोष्ट पटत बसते पण पटत नसते.
एक मिनिट हा, ताईंचं काहीतरी म्हणणं आहे ते बघते मी. आपल्याला मी एखादी वाचू का? गोष्ट, हा आपल्याला एखादी गोष्ट पटत नसते पण तरी घरातल्या मोठ्या माणसांमुळे करावी लागत असते. बरोबर. म्हणजे मागे जो विषय झाला की सासू सासरे आहेत आणि अन्य मोठी माणसं आहेत तर आपल्याला काय करायला लागतं वगैरे. बरोबर आहे. ते अ, अर्थातच हे खूप संदर्भाधीन आहे. म्हणजे त्या त्या ठिकाणचे संदर्भ काय जसे आहेत, प्रौढांमधले नातेसंबंध कसे आहेत ह्याच्यावरती मी पुढे त्या मुद्द्याला कदाचित स्पर्श करीन, कदाचित उत्तर मिळेल असं मला वाटतंय. तर थोडक्यात आपण मुलाबद्दलचे अनेक निर्णय घेत जातो ज्याचा आपण अभ्यास केलेला नाहीये, ज्याचं आपल्याला शास्त्र माहित नाहीये. भाषा कुठली, मुलांना झोपावं किती, त्यांना खावं काय, व त्याचं मुलांना खावं काय हे ठरवताना मला स्वतःला आधी आहारशास्त्राचा अभ्यास करणं आवश्यक आहे. कोणत्या वयामध्ये मुलाच्या हाडाच्या वाढीची, मेंदूच्या वाढीची, पोषणाची गरज कुठली आहे आणि यासाठी माझ्या घरात कुठलं अन्न तयार झालं पाहिजे, ते कोणत्या भांड्यात झालं पाहिजे, नॉनस्टिक कढईमध्ये झालं पाहिजे, एका बिडाच्या तव्यात झालं पाहिजे, एका लोखंडी कढईत झालं पाहिजे. कशात मी अन्न तयार केल्यामुळं माझ्या मुलाच्या मेंदूला आणि हाडांना पोषक आहार मिळणार आहे याविषयीची तज्ञता आधी मी मिळवायला हवी आणि मग मी मुलांना काय खावं याबद्दल घ्यायला हवं. अनेक अशा गोष्टीला सापडत आहेत की ज्याचा आपण स्वतः अभ्यास न करता मुलांविषयीचे निर्णय घेत जातो आणि ते मुलांवर लादत जातो, नुसते निर्णय घेत नाही. आता बघूया हा, भविष्य काळ असं वगैरे जे म्हटलेलं आहे, पुढे जाण्यासाठी काय आवश्यक आहे आणि काय करायला पाहिजे ते. एखादी मला वाटतं लक्षात जाणवलं असेल की आपल्याला मुलांविषयी काही नव्याने आणि चांगलं आणि मूलभूत शिकून घेण्याची गरज आहे. नुसतंच मुलाशी छान वागायचं, मुलाला ओरडायचं नाही, मुलाचे लाड करायचे म्हणजे पालकत्व नाही. पालकत्व हे त्याच्यापेक्षा कितीतरी पुढचं आणि अधिक डोळसपणानं जीवन जगण्याची पद्धती आहे. मुलं वाढवण्याची गोष्टच नंतर येते. मुळात मी काय खातो, मी किती झोपतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून आहे. असो, एक काळजी वाटावी पालकत्वाविषयी सुद्धा आणि येणाऱ्या सर्व पिढ्यांविषयी सुद्धा काळजी वाटावी शिक्षणात काम करणाऱ्या लोकांना. अशा काही गोष्टी सतत समोर येतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट जी आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करून टाकेल ती आकडेवारी म्हणजे 2018 साली टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेली ही बातमी आहे. आपल्याकडे सतत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न खूप मांडला जातो मोठ्या मोठ्या व्यासपीठांवर, राजकीय पातळीवर. पण धक्कादायक गोष्ट अशी की 18 साली भारतात विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्यांचं प्रमाण हे शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांपेक्षा अधिक होतं. ही गोष्ट ऐकून मनाला चर्र झाल्याशिवाय राहत नाही शिक्षणात काम करणाऱ्या किमान व्यक्तींना किंवा संवेदनशील पालकांना. इतकं काय घडलं या वयातल्या मुलांमध्ये की ज्या विद्यार्थ्यांना आत्महत्या करून आपला जीव संपवावा वाटला. ही एक गोष्ट. म्हणजे आपण कोणत्या काळात राहतोय बघूया. दुसरं आपण अलीकडे बघत असू मॅरेज ब्युरो आणि ह्या सगळ्या संस्थांचा यंत्रणांचा विचार केला, घटस्फोटांचं वाढतं प्रमाण. कधी नव्हे जवळजवळ 40% ते 50% लग्न 1 किंवा 2 वर्षाच्या काळात घटस्फोट होत आहेत आणि नवरा आणि बायको पुन्हा अलग होत आहेत, असं एक चित्र आपल्याला दिसतं. मी वेगवेगळ्या घटना सांगते हा, आपण आजूबाजूला कशामध्ये जगतो आहोत या घटना आणि ज्या काळजी करायला भाग पाडतात, ज्या मला वाटतात त्या मी सांगते आणि ते आपण वाटून घेऊ. ते बरोबर आहे का नाही याचा एकत्र विचार करूया. एक गोष्ट दिसते की मुलं मोठ्या प्रमाणात आत्महत्या करतायत. त्याचं दुसऱ्या बाजूला दिसते की घटस्फोट खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. अजून एका बाजूला मला दिसतंय की रस्ते अपघातामध्ये तरुण मुलांची जाण्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. जी परदेशामध्ये स्वीडन हा अपघात शून्य देश आहे. म्हणजे एखादा अपघात झाला तर स्वीडनच्या नागरिकांना त्यांचा गुन्हा वाटायला लागतो आणि त्यांना अपराध वाटतो भयंकर की अरे माझ्याकडून असं काहीतरी घडलं की आपल्या देशात अपघात झाला, आपल्या देशात अपघात झालाच कसा आणि माणसाचा मृत्यू झालाच कसा असं त्यांना अपराध वाटावा असा तो देश आहे. आपल्याकडे रस्ते अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे. अजून एक नवीन राक्षस किंवा भस्मासूर आपल्या आजूबाजूला पाय रोवतो आहे, तो आहे चाइल्ड पोर्नोग्राफीचा. चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या मुलांचं लैंगिक अश्लील चाळे करताना त्यांना भाग पाडणं, अश्लील गोष्टी करायला, त्याचे व्हिडिओज करणं आणि त्यावरती पैसा मिळवणं. हे फार मोठं मार्केट आजूबाजूला आपल्या पाळमुळं धरून आहे. काही जणांना त्याची झळ बसली असेल आणि कधी ती बसू नये सुदैवाने. आता ह्या सांगितलेल्या 4 ज्या घटना आहेत, मुलांच्या आत्महत्या, घटस्फोटांचं प्रमाण, रस्त्यांचा अपघात, चाइल्ड पोर्नोग्राफी, या सगळ्याशी पालकत्वाचा काही संबंध आहे की नाही आपल्याला काय वाटतं? माझ्या पालकत्वाचा या सगळ्या गोष्टींशी काहीतरी संबंध आहे की नाही? नक्कीच आहे, अगदी आहेच. किंबहुना मी म्हणेन की 20 वर्षांपूर्वी जे पालक होते
त्यांनी त्यांचं पालकत्व नीट पार पाडलं नाही म्हणून आज ह्या गोष्टी घडतायत. आत्महत्या घडते म्हणजे बघा, मूल ते मुळात संवेदनशील आहे. एखादा निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं मूल कधी आत्महत्या करणार नाही. मूल जेव्हा आत्महत्या करतं तेव्हा ते अर्थातच संवेदनशील आहे. त्याला समाजातनं येणारे टोमणे, पालकांचा द्वेष असणाऱ्या नजरा हे सहन होत नाही आणि म्हणून ते मूल आत्महत्या करत आहे. आणि आपण आपला समाज जेव्हा एखादं मूल आत्महत्या करतं तेव्हा एका संवेदनशील व्यक्तीला गमावतो. त्या मुलावर पालकांकडून, समाजाकडून दिला जाणारा ताण इतका आहे की तो असह्य होऊन ते मूल स्वतःला संपवून टाकण्याचा विचार करतो. आणि अशा प्रकारचं वाढलेलं अशास्त्रीय पालकत्व असं म्हणूया की ते इतक्या टोकाला जातं की मुलांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. घटस्फोटांचं प्रमाण वाढण्याशी पालकांचा काय संबंध येतो? घटस्फोटांचं प्रमाण वाढतं आहे याचं कारण मुलांना किंवा मुलींना जुळवून घेण्याची क्षमता विकसित झालेली नाही किंवा कमी प्रमाणात विकसित झाली. थोडं आपल्या मनाविरुद्ध झालं तर मला सहन होत नाही, माझ्या विरोधात किंवा माझ्यापेक्षा वेगळं मत कोणी मांडलेलं मला सहन होत नाही, प्रत्येक गोष्ट माझ्या बरोबरीनच चालावी, मी म्हणते तशीच चालावी, या प्रकारचा आग्रह टोकाला जातो. आणि जेव्हा त्याला जुळवून घेणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात येत नाही तेव्हा मला घटस्फोटाचा पर्याय सोपा वाटतो. आणि घटस्फोटानंतर आपल्याला माहितीये उरलेलं आयुष्य काही फार आनंदाचं नसतं. त्यामुळे माझ्या पालकत्वामध्ये मला काळजी घ्यायला हवी आहे की माझं मूल उद्या एक कोणाची तरी बायको होणार आहे किंवा कोणाचा तरी नवरा होणार आहे. आणि हे जबाबदार व्यक्ती म्हणून जगण्यासाठी त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍडजस्टमेंट त्याला करता आल्या पाहिजे, कोणत्या गोष्टींमध्ये त्याला माघार घ्यायला शिकवलं पाहिजे, कोणत्या गोष्टींमध्ये ठाम राहायला शिकवलं पाहिजे, हे जुळवून घेण्याच्या क्षमता देण्यामध्ये जेव्हा जेव्हा पालक अयशस्वी होत आहेत किंवा त्या प्रकारचं शिक्षण किंवा तो संस्कार घरातून मिळायला कमी पडतोय तेव्हा हे प्रमाण, अर्थात केवळ एकमेव हे कारण नाही, अनेक पण हे महत्वाचं कारण आहे. तिसरं आहे रस्ते अपघातांमधलं तरुण मुलांचं वाढतं प्रमाण. मुलांच्या हातात लायसन देऊ नये, लायसन असल्याशिवाय गाडी देऊ नये असं कायदा सांगत असताना गाडीची किल्ली मुलाच्या हातात दिली कुणी? मूल जेव्हा गाडी घेऊन बाहेर पडतं, किल्ली घेऊन बाहेर पडतं, तेव्हा घरातल्या पालकांना माहितीये की माझं मूल आता कुठं चाललेलं आहे. जेव्हा आम्ही 18 वर्षाच्या आतल्या मुलांना गाडी चालवायला देतो तेव्हा आता पालकांना सहज असं वाटेल की मुलांना गाडी तर चालवता येते, मग त्यांनी का नाही गाडी चालवायची? गाडी चालवणं ही काही केवळ शारीरिक क्षमता नसून त्याच्यामध्ये मानसिक, भावनिक हे सगळे पैलू त्या विचाराला आहेत. म्हणजे गाडी चालवताना कोणत्या रस्त्यावर वेग किती ठेवायचा, माझ्या समोर अचानक एखादी म्हातारी बाई आली, ती जर आडवी जात असेल तर मी नेमकं काय निर्णय घ्यायला हवाय, मी गाडी थांबवायची, ब्रेक किती जोरात दाबायचा आहे, तिला वळसा घालून पुढे जायचंय का मुळातच मी गिअर बदलायचा आहे, ही सगळी वैचारिक प्रक्रिया आहे. या कशाचाही अभ्यास नसताना केवळ शारीरिक पातळीवर मुलांना गाडी चालवता आली म्हणून गाडी चालवायला देणं, यांना आपण आपल्या मुलाचाही जीव धोक्यात घालतो आणि रस्त्यावरून चालणाऱ्या अन्य माणसांचाही जीव धोक्यात घालतो. त्यामुळं मुलाचं वय आणि त्याला जे काम करायला देणं, कोणत्या प्रकारची आव्हानं मुलाला आपण देणं, याचा विचार न करता जे आपण मुलाशी आपलं वागत जातो, त्यामुळे या प्रकारच्या अपघातांचं प्रमाण आता ठिकठिकाणी वाढलेलं दिसतं. चाइल्ड पोर्नोग्राफी हा एक दुर्दैवी प्रकार भारतामध्ये नव्याने, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि वाईट वाटेल की भारतातली चाइल्ड पोर्नोग्राफी ही जगभर प्रसिद्ध आहे. कारण भारतातले अश्लील व्हिडिओज हे सर्वाधिक म्हणजे सर्वात कमी किमतीमध्ये जगभर उपलब्ध होतात. त्यामुळं या प्रकारचं चाइल्ड पोर्नोग्राफीचं स्तोम हे येत्या काळामध्ये भारतात मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याविषयी आपल्याला मुलांशी चांगला संवाद करत राहणं. बघा, आपल्या गरजा कुठे आहेत आणि आपलं घोडं कुठं चाललंय असं होते अवस्था, की आम्ही बसलोय की मुलांना एबीसीडी येऊ दे, 1 2 3 4 येऊ दे आणि जग कुठं चाललं आहे, कोणते धोके माझ्या पुढच्या काळात समोर आहेत आणि मी कोणत्या प्रकारच्या गोष्टींसाठी मुलांसाठी आग्रह करतो आहे. मला असं वाटतं की आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक घटनांकडे आपण डोळसपणाने बघितलं आणि माझं मूल जेव्हा, आता आपण असं मानूया की एक 5 ते 10 वर्ष वयातली मुलांचे पालक आता इथं आहेत आणि आपण आपल्या मुलांना तयार करतोय ते 20 वर्षांनंतर येणाऱ्या काळासाठी. 20 वर्षांनंतरचा काळ नेमका कसा असणार आहे याची आपल्या कुणालाही स्पष्ट कल्पना आता नाहीये. तरीही आपण एक काहीतरी गोष्टी मानून त्या काळासाठी म्हणून तयार करायला बघतोय. आणि आता जे मी सगळं चित्र सांगितलं हे 20 वर्षांपूर्वी त्या पालकांना ही कल्पना नव्हती म्हणून या प्रकारचे प्रश्न उद्भवले आहेत. आपल्याला आपल्या मुलाच्या बाबतीत ह्यातलं कुठलंही घडायला नको असेल तर आता मी काय काळजी घेतली पाहिजे? मला पहिल्यांदा
ABCD, आकडेवारी, पाठांतर, सूत्र, मुलाचा पहिला नंबर, दुसरा नंबर, त्याच्या वयाची किती मुलं, याच्यातून जरा बाहेर ती झापडं काढून मी बाहेर आल्याशिवाय मला मुलाला उत्तम जीवन जगण्याची शैली बहाल करता येणं कठीण आहे. मला मुलाला असं घडवायचंय की हा जो सगळा येता काळ आहे त्यामध्ये त्याला जुळवून घेता आलं पाहिजे, उत्तम नागरिक म्हणून त्याला राहता आलं पाहिजे. कितीही ताण आले, कोणत्याही प्रकारचे विरोध त्याला विरोधाला सामना करावा लागला तरी तो ताण त्याला सहन करता येईल, तो विरोध त्याला सहन करता येईल, अशा प्रकारची त्याची ताकद वाढवायची, त्याच्यावरचा ताण नाही वाढवायचा. जो काही ताण आणि आपसूक आजूबाजूने, म्हणजे मुलांना अगदी छोटे छोटे ताण येतात, बाहेरच्या मुलांबरोबरच्या एकमेकांच्या खेळण्यातून मुलांना ताण येतात, शाळेच्या यंत्रणेमधून मुलाला ताण येतात, घरातल्या आई वडिलांची होत असणारी भांडणं, सासवासुनांचे घडणारे मतभेद यांनी मुलाला ताण येतो. हे सर्व ताण मुलाला आपण फक्त काय नियंत्रित करायला शिकवले तरी मुलाला ताण सहन करण्याची ताकद येते. मुलाला ताण अजून घालून घालून ही ताकद नाही वाढत. तर नैसर्गिकपणे येणारे ताण त्याच्याशी जुळवून घ्यायला शिकवल्यानंतरच हे मुलाच्या ताणाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे आत्ताच्या काळातलं हे जे सामाजिक चित्र आपण बघतो आहोत याचा विचार करता तुम्हाला आता नेमकं काय वाटतं की माझं मूल 20 वर्षांनी जेव्हा स्वावलंबी आयुष्य जगायला लागेल तेव्हा त्याच्याकडे कोणत्या क्षमता असायला हव्यात असं तुम्हाला वाटतं पुढच्या काळाची गरज लक्षात घेऊन? सेल्फ कॉन्फिडन्स, ठीक आहे. एक एक सुद्धा मुद्दा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो की मुलाला आत्मविश्वास आला पाहिजे पुढे जाताना. आत्मविश्वास आला तर कदाचित मूल निर्णय घेता आला पाहिजे, निर्णय क्षमता उत्तम असावी. मग मुलाला जर पुढे जाऊन निर्णय क्षमता त्याच्याकडे उत्तम आली पाहिजे तर आज आपण मुलाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. म्हणजे त्या काळात जाईपर्यंत मुलाची निर्णय क्षमता विकसित व्हावी असं मला वाटत असेल तर त्याची छोटे छोटे ट्रेनिंग आता मुलाला दिली पाहिजे. कशा कशातून निर्णय क्षमता विकसित होणार आहे आता आपण बघूया की केवळ निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी मी घरात काय करू शकते सांगा बरं. तुम्ही कुठली गोष्ट करू शकता की ज्यामुळे मुलाची निर्णय क्षमता विकसित होऊ शकेल? छोट्या छोट्या जबाबदाऱ्या टाकणे. एक्झॅक्टली. आता मला नेमकं उदाहरण सांगा की मुलांना छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आपण जर देत गेलो तर मुलांची निर्णय क्षमता चांगली विकसित होईल. मत विचारावं. एक्झॅक्टली. मुलात अगदी लहानशी गोष्ट त्यांना नियोजनात सहभागी करून घ्यावं. अगदी बरोबर आहे. आपण मुलाला आपल्या म्हणजे बघा कुठल्याही छोट्या मुलाला लिली शनू असं बोललेलं आवडत नाही. थोड्या मोठी मुलं तर ह्याला धिक्कारच करायला लागतात की बाहेर पडतात. त्यांना असं उगाच बालिश आणि लहान मुलासारखं त्यांच्याशी वागलेलंही आवडत नाही. त्यांना बरोबरीच्या नात्याने वागवलेलं. लहान मुलांना कधीच छोट्यांसारखा संवाद आवडत नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही भाजी मंडईत घेऊन गेल्यानंतर सुद्धा कुठली भाजी घेऊ विकत, तुला कुठली भाजी डब्यात न्यायला आवडणार आहे, इथपासून ते आपल्या हॉलमध्ये बेडशीट कुठली घालूया, उशा कुठल्या चांगल्या दिसतील, पाहुणे येणार असतील तर आज आपण पदार्थ कुठला करूया, कुठं फिरायला जाऊया, मी कुठली साडी नेसू, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कुठलाही एखादा लहानसा निर्णय घेताना सुद्धा म्हणजे अगदी तुम्ही मुलाला एक 9-10 वर्षाच्या पर्यंतच्या वयातल्या मुलाला पैसे आणून एखादी अर्धा किलो साखर आण दुकानातनं शेजारच्या असं जरी सांगितलं तरी त्याला पदोपदी निर्णय घ्यायला लागतात. दुकान बंद असेल तर काय करायचं, दुसऱ्या दुकानात जायचं, थोड्या लांबच्या दुकानात जायचं की आईला घरी येऊन सांगून परत जायचं, हे निर्णय. पैसे जर सुट्टे नसतील तर काय करायचं, तो दुकानदार म्हणतो सुट्टे पैसे घेऊन ये, मी आता या आहे त्या पैशात साखर देत नाही, तर काय करायचं, दुकान उघडं आहे पण त्याच्याकडची साखर संपली आहे. साखर संपली असेल तो म्हणेल ही साखर नाही पण दुसरी खडी साखर आहे, तर काय करायचं. अशा अनेक गोष्टी. म्हणजे एका छोट्या कृतीतून मुलाला अनेक निर्णय प्रक्रियातून जायला लागतं. त्यामुळे मुलाला अशा लहान लहान जबाबदाऱ्या आपण जितक्या टाकू आणि ह्यातलं कुठलंही ज्ञान मुलाला एका ठिकाणी बसून गणिताची आणि विज्ञानाची उत्तरं पाठ करून सूत्रपाठ करून येणार नाही. तुम्ही ज्या सगळ्या क्षमता सांगताय, मुलाला जर निर्णय क्षमता विकसित व्हायची असेल, आत्मविश्वास विकसित व्हायचा असेल, तर त्याला एबीसीडी घटवून घेण्याची आवश्यकता काय आहे? एबीसीडी घटवून घेतल्याने मुलांना ते करायला नको असताना ते करणं त्यांच्यावर लादल्याने मुलामध्ये निर्णय क्षमता विकसित होणार आहे का? मुलाचा आत्मविश्वास वाढणार आहे का? आत्मविश्वास मुलाचा कधी वाढेल? ज्या वेळेला मुलाचं मत विचाराल, त्या मताचा स्वीकार कराल, मुलाचा एखादा निर्णय त्याला घेऊ द्याल,
तो निर्णय जरी चुकला तरीही त्या चुकलेल्या निर्णयाची चर्चा होईल, मुलाला ओरडलं जाणार नाही. त्या निर्णयाची चर्चा होऊन त्यातली योग्य अयोग्यता मुलाला समजावून दिली जाईल. याच्यातून मुलाचा आत्मविश्वास वाढणार आहे. मुलाला गॅदरिंगमध्ये 100 लोकांच्या पुढे उभं करून आत्मविश्वास वाढेल, हा आपला भ्रम आहे. हा पूर्ण भ्रम आहे. असं कधीच झालेलं नाही की शाळेत वक्तृत्व स्पर्धा गाजवलेली मुलं पुढे जाऊन नेते झालेत. आपण जेव्हा यांचं ऐकतो, मोठमोठे नेते ज्यांनी मोठ्या मोठ्या विद्वत सभा गाजवल्या, वक्तृत्व स्पर्धा गाजवल्या, त्यातलं कुणी शाळेतल्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये अगदी मोठ्या ते सगळे सांगतात आम्ही मागं बसायचो, आम्ही शाळा बुडवायचो, आम्ही म्हणजे तुम्ही सर्व थोड्या मोठ्यांची चरित्र वाचलीत तरी हेच दिसून येईल. त्यामुळे आईनं भाषण पाठ करून द्यायचं, कापऱ्या अंगानं आवंडा गिळत असं असं करत ते भाषण मुलांनी पाठ करून दाखवणं म्हणजे आत्मविश्वास नाही. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचं मत ठामपणाने मांडता येणं, आपल्या मताचं समर्थन करता येणं, या सगळ्या गोष्टींची सवय मुलांना लागणं. मग घरातलं माझं मत हे असं का आहे, मला आता असं का वाटतंय, हे त्याला नीटपणाने सांगता येणं म्हणजे मुलाचा आत्मविश्वास वाढणं. शाळेतल्या गॅदरिंगमध्ये आणि 10 लोकांसमोर जाऊन धाडसानं नाचणं म्हणजे आत्मविश्वास नव्हे. ती काय म्हणूया त्याला, ती नक्कल आहे. कोणीतरी करतं तसं मूल करतं. त्यात सुद्धा दुसऱ्या एखाद्याचं मूल स्टेजवर जातं तर माझं का नाही जात? आता हा पुन्हा म्हणजे बहुविध बुद्धिमत्तांचा विषय आहे की ज्याला खूप सविस्तरपणाने सगळ्या आपल्या मुलाची बुद्धिमत्ता कुठली आहे, त्याचा पिंड काय आहे, आपण स्वतःचा विचार करून बघू. मी शाळेत असताना किती वेळा आपण धाडसानी पुढे जाऊन बोलत होतो. किंबहुना आजही समाजात चुकीच्या घडणाऱ्या गोष्टींविषयी आवाज उठवण्याचं सामर्थ्य माझ्यात आहे का? एखाद्या नेत्याचं चुकीचं विधान खोडून काढायला मी माध्यमांसमोर येतो का? आपलं जेव्हा जेव्हा आपल्याला काम आहे, आपल्याला समोर जायची भीती वाटते, तेव्हा पहिलं आपलं एक पाऊल मागं असतं की नको, आपण ह्यांच्या नादाला नको लागूया. मुलाकडून मात्र अपेक्षा असते की वाघासारखं त्यांना पुढे उभं राहावं आणि मोठमोठे विचार आणि पोपटपंची करून म्हणजे टिळकांची जयंती पुण्यतिथी आली की मी शेंगा खाल्ल्या नाहीत आणि मी सालं टाकणार नाही, हे मुलाकडून पाठ करून घेणं फार सोपं आहे. त्याच्या इतकं सोपं काम नाही. मूल पण ते जाऊन पुढे बोलेल सुद्धा, नक्कल करतं मूल त्याची. ह्याच्यामध्ये स्वतंत्र विचार करण्याची क्षमता फार कमी आहे, किंबहुना नाहीच आहे. त्यामुळं हा विचार आपल्यापासून, मूल जसं घरात बघेल की आपले वडील समोरच्या आई किंवा वडील आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितीविषयी स्वतःचं मत तयार करत आहेत, त्याच्याविषयी ठामपणाने आपलं मत मांडत आहेत, त्याच पद्धतीनं मलाही माझ्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, ते मूल आपलं करायला लागेल, ह्या मार्गाने आत्मविश्वास वाढत जाणार. त्यामुळे मुलाला घाबरत असताना, त्याची तयारी नसताना सक्तीनं त्याला एखाद्या ठिकाणी उभं करणं, यानं ते मूल अधिकाधिक भित्र बनेल. ते कधीच भयावर मात करून वर येणार नाही. डॉक्टर दिनेश नेतेंच्या सेशनमध्ये त्यांनी हे फार उत्कृष्ट पद्धतीने समजावून सांगितलं आपल्याला की भयाची पातळी आणि मुलाच्या मनातून भय काढण्याचे टप्पे. त्यामुळे मुलाला ज्याची भीती वाटते तेच त्याला कंपल्सरी करायला लावणं, या प्रकाराने मूल कधीच आपलं भयातून वर येणार नाही. त्यामुळे पुढच्या काळातल्या ज्या गरजा तुम्ही सांगितल्यात की आत्मविश्वास आला पाहिजे, मुलाला डिसिजन मेकिंग आलं पाहिजे, तर त्या सगळ्याचा रियाज म्हणा, त्याची पूर्वतयारी म्हणा, हे मूल आता मोठं होताना स्वतंत्र स्वावलंबी नागरिक म्हणून जगत असण्याच्या आधीच्या टप्प्यांमध्ये ही सगळी करून घेण्याची मुलाकडून गोष्ट आहे. एक फक्त 3 महत्वाची वाक्य मला तुम्हाला सांगायची आहेत, जी 3 मोठ्या बालमानसशास्त्रज्ञांनी सांगितलेली आहेत, ती सांगून मी माझं बोलणं थांबवणार आहे. बालमानसशास्त्रज्ञांची नावं आता मी घेत नाही, कारण ती लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही. त्यांचं मत काय आहे हे आपण बघूया. लहान वयात मिळणारे अनुभव आणि होणारे शिक्षण यांनीच बालकाच्या एकूण विकासाचा आणि भावी काळातील प्रगतीचा पाया घातला जातो. मी पुन्हा वाचते. लहान वयात मिळणारे अनुभव आणि त्याचं होणारं शिक्षण यांनाच बालकाच्या एकूण विकासाचा आणि त्याच्या भावी काळातल्या प्रगतीचा पाया घातला जातो. लहान वयात मुलांना मिळणारे अनुभव जर व्यक्तिगत किंवा समाजाला घातक असतील तर ते सवय होण्यापूर्वी बदलता येतात. आता हा महत्वाचा मुद्दा आहे, शेवटचा. मी परत एकदा वाचते. लहान वयातले मुलांना मिळणारे जे अनुभव आहेत ते जर मुलासाठी स्वतःसाठी किंवा त्या समाजासाठी घातक असतील तर ते सवय व्हायच्या आधीच बदलायचे. म्हणजे काय? बघा हा, आता मूल आपल्या बरोबर समाजामध्ये वावरतंय आणि समाजात वावरत असताना समाजालाच घातक असणारे अनेक अनुभव मुलाला मिळत असतात. तर ते अनुभव किंवा ती सगळी सवय मुलाला लागण्यापूर्वी, त्याची सवय होण्यापूर्वी आपल्याला बदलता येते. तुम्हाला एखादं उदाहरण सांगता येईल असा कुठला अनुभव मूल घेतं की जे समाजाला घातक आहे आणि मूल त्याच्या लहान वयात ते घेतंय, असा कुठला अनुभव आपल्याला सांगता येईल? घरातील वाद आहेत,
बरोबर आहे. हे व्यक्तीसाठी सुद्धा घातक आहे आणि समाजासाठी सुद्धा घातक आहे. आता ताईने अगदी बरोबर मुद्द्याला हात घातलाय. मी दुसरा एक आणखीन मुद्दा घरातले वाद बघत 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 जेव्हा मूल मोठं होतं, तेव्हा मुलाला असं कळतं, की आपलं एखाद्याचं म्हणणं पटलं नाही, की ताबडतोब मी काय करायला पाहिजे? भांडायलाच सुरुवात केली पाहिजे. ह्याचं मला मुद्दा पटला नाही, त्याचा वेगळा मुद्दा आहे, की माझ्या समोरची व्यक्ती काय करते? ती भांडायला बघते. जेलसी करेक्ट आहे. अनेकच मुद्दे येतील असे, की जे समाजासाठी घातक आहेत, जे व्यक्तीसाठी घातक आहेत, परंतु मुलाला दिसतंय. त्याच्या अजून साधं अगदी उदाहरण घेऊया. हे जेलसी, वृत्ती, भांडणं हा फार वरचा मुद्दा गेला. मूल रस्त्यावर थुंकताना बघतं अनेक लोकांना. जेव्हा घरातनं बाहेर पडतं, तेव्हा माणसं काहीतरी लेस कुरकुरे खातात, ते आतलं खाऊन टाकतात आणि पाकिटं टाकून देतात. चॉकलेट खातात, पाकिटं रस्त्यावर टाकतात. मोठी माणसं थुंकतात, गुटखा खातात, गुटखा खाऊन रस्त्यात थुंकून देतात. तर हे मूल बघत वावरतंय. आईचं बोट धरून जातं ते आणि हे सगळं बघत बघत मंडईतनं फेरी मारून मूल घरी परत येतं. आता ह्या सगळ्याची नोंद मुलाच्या मेंदूमध्ये होत असते. आणि काय होतं, हे बघत 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 मूल मोठं होतंय. एक दिवस आपल्यालाही कळत नाही, की कधी माझं मूल रस्त्यात थुंकलं. आता इथं मूल स्वतः त्या विघातक सवयीचा भाग होण्याचा प्रयत्न करत जात आहे. त्यामुळं ज्या ज्या इथे मी वाचत जाते त्यामुळे मध्ये थोडासा खंड होतोय. यांचे रिस्पॉन्स येतात की मोठ्या माणसांचं भांडण बघून मुलं तेही शिकतात. त्यामुळं आपल्याला जर शिकायचं असेल की माझं मूल भांडकुदळ व्हायला नकोय, माझं मूल रस्त्यात थुंकणारं व्हायला नकोय, माझं मूल रस्त्यात कचरा टाकणारं व्हायला नकोय, तर हे जे घातक अनुभव आहेत हे लहान वयातच मुलाला त्याची सवय व्हायच्या आधी बदलता येतात. मग मुलाला त्याची सवय होण्यापूर्वी कसे बदलता येतील? पहिली जबाबदारी कुणाची आहे की हे करायचं नाहीये. जेव्हा माझ्या बरोबर मूल आहे त्यावेळेला ह्यातलं कुठलंही वर्तन माझ्याकडून होणार नाही, याची पहिली दक्षता पालकांनी घ्यायला हवी. त्यामुळं पालकांचं रस्त्यात थुंकणं, पालकांचं खोटं बोलणं, मुलं खोटं बोलणं, शिव्या देणं हे सगळं पालकांकडूनच शिकतात, अन्य कुठून नाही. पालकांकडून किंवा पालक नसतील तर शेजारच्या घरातून, टीव्हीतून, शाळेतून, अन्य ठिकाणातून. म्हणजे सांगायचा हेतू की वातावरणातून शिकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला जाणवेल की हे समाजाला घातक किंवा त्या व्यक्तिगत मुलाला घातक अशी जी सवय आहे ती लागण्यापूर्वी जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा त्याला सवयीत रूपांतर होण्याआधीच आपण थांबलं पाहिजे. म्हणजे आपल्या मुलावर बारकानिशी असं लक्ष पाहिजे की मूल रस्त्यात थुंकल्या क्षणी आपल्याला क्लिक झालं पाहिजे की अरे ह्यानं कधीतरी मला बघितलंय मी थुंकत असताना, कधीतरी मी पान खाऊन रस्त्यात थुंकताना बघितलंय, मी गुटखा खाऊन थुंकताना बघितलंय आणि आता हे मूल करायला बघतंय. तर त्याची सवय व्हायच्या आधी मुलाबरोबर आपला संवाद व्हायला पाहिजे की मी हे केलं ते माझं चुकलं, मी असं करायला नको होतं, इथून पुढे मी प्रयत्न करीन की माझ्याकडून हे घडणार नाही आणि तूही हे करायचं नाहीयेस. कारण हे आपल्या स्वतःच्या आरोग्याला आता कोविडमध्ये तर आपल्याला आपल्या सवयींचे परिणाम दिसतायतच. रस्त्यात थुंकण्याच्या सवयीचे किती मोठे परिणाम आहेत, अस्वच्छतेचा किती धोका आपल्याला आहे हे सगळं आपण आत्ताच्या काळात बघतोय. त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या सगळ्या सवयी आहेत त्या सवय होण्यापूर्वी बदलता येणं. एकदा 25-30 वर्षाचं मूल झालं आणि ते एकदम त्या सवयीत पक्क झालं की मग त्या सवयी कमी करणं हे खूप अवघड होतं. आपल्याला त्या सवयी बदलता येत नाहीत आणि असं म्हणून अख्खच समाज घातक होऊन बसतो, घातक सवयीने भरलेला होऊन बसतो. त्यामुळे ती सवय होण्यापूर्वी पहिल्यांदा जसं आता अनेक पालकांनी खूप चांगली उत्तरं, खोटं बोलणं, द्वेष करणं, अस्वच्छता करणं हे सगळं मूल वातावरणात शिकत जातो. तर बालमानस शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या विघातक सवयी टोकाला जाण्यापूर्वीच आपल्याला बदलता येतात आणि त्यामुळे त्याची काळजी आपण घ्यायला हवी आहे. हे फार महत्वाचं आणखीन एक तत्व सांगितलंय मानसशास्त्रज्ञांनी. बालपण हे मूलभूत विश्वासाचं किंवा मूलभूत अविश्वासाचं उगमस्थान आहे. जग हे सुरक्षित, विश्वासार्ह आणि आपल्या विकासाला पोषक आहे असा दृष्टिकोन घडणं किंवा जग असले काय काय गोष्टी घडतात बघा. मुलाला एक तर घरातून वातावरण मिळतं ते विश्वासाचं असतं. विश्वास हा दुसऱ्या व्यक्तीविषयी असतो. त्यामुळे विश्वास हा परस्परांमधला विश्वास आहे. आता वडिलांवरचा विश्वास, मुलांचा आईवरचा विश्वास, मुलांचा आई वडिलांचा मुलांवरचा विश्वास, नात्यावरचा विश्वास, या सगळ्या विश्वासाच्या वातावरणामध्ये मूल जेव्हा तयार होते अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आपण मुलांचा विश्वास गमवतो. असं माहित असतं थोड्या मोठं म्हणजे 5 वर्षाचं होईपर्यंत मुलांना लसीकरण चालू असतं आजकाल. आपण इंजेक्शनच्या भीतीनं मूल रडेल म्हणून घरातून सांगताना त्याला असं सांगतो की तुला आईस्क्रीम देणार आहे हा,
तुला चॉकलेट देणार आहे, हा आपण सिनेमा बघायला जायचंय, हा असं करून मुलांना न्यायचं आणि त्यांना टोचायचं. इथे पालक पहिला अविश्वासाचा धडाच मुलांना देतात की जसं मी सांगतो तसं वागत नाही आणि तुला मी फसवतो. हे मी इंजेक्शन येणार आहे आणि पण शांतपणे रडला नाही, काय हातपाय तर आईस्क्रीम देणार, फुगा देणार, जे असेल ते. आता प्रसंग ह्याच्यामध्ये पालक कोणत्या पद्धतीने वागल्यामुळे मुलाचा विश्वास संपादन करू शकणार आहेत? वर्षा, तुझा आवाज कट झाला होता बरं का मधामध्ये, तर ते पुन्हा एकदा रिपीट कर, मग ते तुला रिस्पॉन्स देऊ शकशील. ठीक आहे, मी दुसरं तत्व पुन्हा वाचते. हां. बालपण हे मूलभूत विश्वासाचं किंवा मूलभूत अविश्वासाचं उगमस्थान आहे. जग हे सुरक्षित आहे किंवा असुरक्षित आहे अशा दोन्ही भूमिका बालवयातच तयार होत असतात आणि ह्या दोन्हीचा जन्म बालवयात आहे. त्यामुळं विश्वास हा परस्परांमधला असतो. आपणच अनेकदा आपल्या मुलांना अविश्वासाचा धडा देतो. तो असा की आपलं 5 वर्षांपर्यंत मुलांना लसीकरण आजकाल दिलं जातं आणि शेवटची लस 16 वर्षांची असते मुलाची. तर हे लसीकरण करत असताना आपण मुलाला घेऊन जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा आपल्याला माहित असतं की डॉक्टरांच्या भीतीनं, इंजेक्शनच्या भीतीनं मूल रडणार आहे, आक्रस्ताळेपणा करणार आहे, हातपाय हलवणार आहे. तर तो धोका नको म्हणून आपण आधी घरीच काय सांगतो मुलांना की तुला मी आईस्क्रीम खायला नेतोय, तुला मी फुगा घेऊन देणार आहे, तुला चॉकलेट देणार आहे, फिरायला जाऊया वगैरे असं काहीतरी खोटं नाटं सांगून आम्ही मुलांना दवाखान्यात इंजेक्शन द्यायला घेऊन जातो. आपल्या वागण्यातून दिला जाणारा संदेश असा आहे की मी सांगतो एक आणि मी करतो एक. म्हणजे फसवायचं कसं, तुला मी गोड बोलून फसवणार आहे, पालक फसवतात, हाच धडा आपण मुलांना आपल्या वागण्यातून देत असतो. याच्याऐवजी जर आपण मुलांना सांगितलं की आता आपण दवाखान्यात जाणार आहोत, तिथं तुला थोडंसं टोचलं जाणार आहे, पण ते टोचणं आवश्यक आहे कारण तुला असे 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 त्रास होऊ नयेत म्हणून आपण काळजी घेतोय. पण तू जर शांतपणाने तू चांगली मदत केलीस त्याला तर मात्र मी तुला नंतर आईस्क्रीम खायला देईन किंवा काय तुला असेल ते फुगा देईन, तुला काय पेन्सिल हवी असेल ती देईन वगैरे वगैरे. आता ह्या दोन प्रसंगांमध्ये विश्वास निर्माण होईल असा प्रसंग कुठला आहे, पहिला की दुसरा? दुसरा प्रसंग आहे, बरोबर आहे. म्हणजे परंतु आपण अनेकदा मूल आपल्या म्हणण्यानुसार वागावं म्हणून मुलाला आपणच अविश्वासाचं बाळकडू देतो. किंवा घरात खूपदा समजा आई वडील कुठल्या एखाद्या नोकरीत आहेत, कामात आहेत आणि त्यांना काही जबाबदारी सोपवली आहे, प्रोजेक्ट सोपवलाय, तर खूपदा फोनवर सांगतात, नाही नाही माझा हा नातेवाईक गेला म्हणून मी ते काम करू शकलो नाही, आमच्या घरी हेच झालं होतं, अचानक पाहुणे आले म्हणून मी काम. एकीकडे मूल असं बघत असतं की वडील काम न करता मित्रांबरोबर गप्पा मारत बसले होते, काही कुठं बाहेर गेले होते वगैरे वगैरे आणि त्यांनी काम केलं नाहीये, पण फोनवर मात्र ते सांगतायत की मी अमुक अमुक कारणासाठी मी खोटं काम करू शकलो नाहीये. याच घरातल्या वातावरणानं मुलाला अविश्वासाचं, खोटेपणाचं बाळकडून मिळत जातं. आणखीन एका मार्गाने सुद्धा ही गोष्ट चोर पावलाने आपल्या घरात प्रवेश करते. आत्ताची आपण जर वर्तमानपत्र उघडलं, पहिलं पान आपण जर वर्तमानपत्राचं उघडलं तर आपल्याला दिसतं की खून झालेला आहे, दरोडा घातलेला आहे, अपघात झालेला आहे, तुम्ही चोरांपासून सावध राहा, बँकेवर दरोडा घातला, ह्यांनी ह्याला फसवलं, त्यांनी त्याला फसवलं वगैरे वगैरे. असं वर्तमानपत्र वाचून जेव्हा आपण आपल्या दिवसाची सुरुवात करतो तेव्हा एक मुळातच सकाळच्या वेळेत हे सगळ्या वाचल्यामुळे आपल्या मनात अशी भूमिका तयार होते की बाहेर पडल्यानंतर अशी वागणारी माणसं आहेत बरं का, आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकलं पाहिजे. आणि म्हणून आपण आपल्याही नकळत प्रत्येक माणसाकडे संशयी नजरेने बघायला लागतो. आणि म्हणून प्रत्येक माणूस विश्वास न टाकता संशयाने बघणं, संशयाच्या पातळीवर त्याला जोखून घेणं, ही सवय मोठ्या माणसांना पडत जाते आणि ती हळूहळू झिरपत मुलांपर्यंत येते की कुणावरही विश्वास टाकायचा नाही. प्रत्येक माणूस हा आपल्यासाठी फायदा करून घ्यायला, आपल्याला फसवायला बसलेला आहे. अशा प्रकारचा मनावर संस्कार व्हावा इतपत आता माध्यमांचा प्रभाव किंवा वर्तमानपत्रांचा प्रभाव होत चाललाय. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे बघतानाचा आपला एक विवेक नेहमी जागा असायला पाहिजे की अशा जरी बातम्या आल्या तरी आपल्याला स्वतःला आलेले अनुभव, आपल्या नात्यातली आपल्यावर प्रेम करणारी माणसं, या सगळ्यांची ओळख मुलांना त्यावेळेला देऊन मग मुलांना हे अनिश्चितता, सुरक्षितता, विश्वास, अविश्वास या गोष्टींची ओळख करून दिली पाहिजे.
याकडे जर जाणीवपूर्वक बघितलं गेलं नाही तर मात्र मोठेपणी मुलाच्या बाबतीत मूल स्वतः अत्यंत संशयखोर होणं, ज्याच्या त्याच्यात संशय घेणं, यानं मला फसवलं असेल का, ह्यात काय घातलं असेल, तो आता बोलला तर काय झालं, आणि या संशयखोर वृत्तीमुळे माणसं दुःखी होतात, त्यांचा आनंद नाहीसा होतो. म्हणून माणसांना आनंदी राहायचं असेल तर या प्रकारचा विचार तिथे आवश्यक आहे. अब्राहम लिंकन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, 16वे राष्ट्राध्यक्ष, त्यांनी त्यांच्या शिक्षकांकडून काय अपेक्षा केल्यात बघा. हा, त्यांचं जे मुख्य हेडमास्टरास पत्र असं जे पत्र आहे त्यांचं प्रसिद्ध, त्याच्यातल्या ओळी फक्त मी वाचते. प्रिय गुरुजी, सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात, नसतात सगळीच सत्यनिष्ठ. हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी. मात्र त्याला हे देखील शिकवा, जगात प्रत्येक बदमाशागणिक असतो एक साधुचरित पुरुषोत्तमही. स्वार्थी राजकारणी जगात असतात, तसंच अवघे आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात. असतात टपलेले वैरी, तसे जपणारे मित्रही. त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टग्यांना अद्दल घडवावी. आता ही अपेक्षा म्हणजे शिक्षकांना काय शिकवायला सांगितलंय अब्राहम लिंकननी, की त्याला माणसं ओळखायला शिकवा, त्याला खरे खोटेपणातला भेद करायला शिकवा. त्यांना अजिबात गुरुजींना सांगितलं नाही की माझ्या मुलाला भरपूर मार्क कसे पाडतील, त्याचं जरा प्लीज तुम्ही त्याला एक्स्ट्रा ट्युशन घ्या, त्याला वेगळा वेळ द्या, त्याला रिव्हिजन द्या. असली कुठलीही अपेक्षा राष्ट्राध्यक्षांना व्यक्त केली नाही. आपण तर सर्वसामान्य माणसं. तर हे एक मोठ्या व्यक्तीनं पालक म्हणून व्यक्त केलेली अपेक्षा सांगितली. आणि तुम्हाला म्हटलं होतं तिसरं एक मानसशास्त्रज्ञांचं तिसरं वाक्य, बालकाच्या अन्नाच्या, त्याच्यावर लक्ष पुरवण्याच्या आणि प्रेमाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. ह्यातली प्रत्येक गरज फार महत्वाची आहे. अन्नाची गरज हे आहारशास्त्रानुसार आपण शिकून घेणं आवश्यक आहे. आपण अंधत्वाने आपल्याला वाटतं तो आहार उत्तम या हे न बघता, आता तर खूप माध्यमांमुळे सहज झालेलं आहे आपल्याला समजून घेणं अन्नाच्या गरजा. लक्ष पुरवण्याची गरज ही एक अत्यंत महत्वाची गरज आहे. ती जर गरज पूर्ण झाली नाही तर मूल आपणहून असं काहीतरी वागतं की जेणेकरून त्याच्याकडे अटेन्शन जाईल किंवा त्याच्याकडे आकर्षित होऊन आपण त्याच्या अस्तित्वाची दखल घेऊ, असं आपण मुद्दामून मूल काहीतरी उद्योग करायला बघतं की ज्यामुळं मुलाकडे लक्ष वेधलं जाईल. किती छोट्या छोट्या गोष्टी, मुलावर लक्ष ठेवायचं म्हणजे त्याच्या प्रत्येक गोष्टीला त्याला टोकणं किंवा त्याच्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवणं असा त्याचा अर्थ नाहीये. मुलाची लक्ष पुरवण्याची गरज म्हणजे काय, उदाहरणार्थ समजा आज कुठेतरी मूल सकाळी खेळताना पडलंय आणि त्याला छोटंसं कुठेतरी लागलेलं आहे, तर दुसऱ्या दिवशी आंघोळ घालताना, अरे तुझं लागलेलं बरं झालं का, काल तू पडताना तुझा हात दुखावला होता, तो दुखायचा थांबला का, आपण अनेकदा दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ते विसरून पण जातो. तर ही जी गरज आहे ह्याच्यामध्ये मुलाला त्याच्याकडे लक्ष आहे हे हे सांगते. दोन मुलं किंवा दोन भावंड यांच्यात होणारा फरक आपण प्रश्न घेऊ तेव्हा मी सांगते नक्की. तर ही लक्ष पुरवण्याची गरज आहे. किंवा मुलाकडे मुलाचं विश्व आणि माझं विश्व याच्यामध्ये मला साम्य असायला पाहिजे, तेव्हा त्याची ती गरज पूर्ण होते. म्हणजे एखाद्या मुलाशी काल भांडण झालं असेल तर आज तुम्ही खेळलात का एकत्र, तुम्ही एकत्र डबा खाल्लात का, किंवा काल ज्या मुलाच्या डब्यातलं तुला आवडलं होतं त्याला तू तुझ्या डब्यातलं दिलंस का, वगैरे. ह्या छोट्या छोट्या गोष्टींची दखल घेणं म्हणजे मुलाकडे लक्ष पुरवणं आहे. मुलाच्या म्हणजे मुलांच्या मार्का येणं, मुलाच्या चुका काढणं म्हणजे लक्ष पुरवणं नाही. आणखीन एक मुलाची गरज म्हणजे प्रेमाची गरज, आणि प्रेमाची गरज म्हणजे मुलाचे लाड पुरवणं ही नसून छोटे छोटे प्रेमळ स्पर्श मुलाला करणं, त्याच्या अंगावरून हात फिरवणं, त्याला मिठी मारणं, जवळ घेणं, या लहान लहान गरजातून सुद्धा स्पर्शातलं प्रेम मुलांना कळायला लागतं. आपला वेळ खूप पुढे गेलाय. प्रेमामुळे काय काय साध्य झालंय ह्याचे रिसर्चेस आहेत की केवळ प्रेमाच्या स्पर्शाने काय काय बदल झाले. तर ह्या महत्वाच्या गरजांवर मुलाचं पुढचं आयुष्य ठरतं. ह्या गरजा जितक्या होतील त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरतो. आणि म्हणून ते शास्त्रज्ञ असं सांगतात की त्यामुळे जन्मापासून पहिल्या काही वर्षातच पालकांनी याची तजवीज करायला हवी. तर मला असं वाटतंय की ह्या तजवीजीला आपण लागूया. मुलाच्या अन्नाच्या, त्याच्याकडे लक्ष पुरवण्याच्या, त्याच्या प्रेमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण आपला अभ्यास, आपली ऊर्जा कारणी लावूया. तत्वाचे कमी होतील यातले काही प्रयोग मी स्वतः करून बघितलेत आणि मला त्याचा उपयोग झालाय चांगल्या प्रमाणात. म्हणून मला हे तुमच्या बरोबर शेअर करावं असं वाटलं, म्हणून मी बोलले. मला वाटतं मी थांबते. कल्पना, पुढे शंका घ्यायच्या आहेत? 5:15 झाले, हो, काय हो. करूया? नाही, हा नाही, काही हरकत नाही. आपण घेऊ शकतो. प्रश्नापासून हा घेऊ शकतो. तर हा आपल्याकडे वेळ आहे पुन्हा 15, 20, हम्म 25 मिनिटापर्यंत आपलं चालू शकतं सेशन.
तुला जर काही हां. प्रॉब्लेम नसेल तर आपण घेऊया प्रश्न. हो, घेऊया. ओके. तर चॅट बॉक्समध्येच प्रश्न लिहिण्याची आपण सोय करूया आणि समजा तुम्हाला बोलायचं असेल तर प्लीज 2 ते 3 वाक्यामध्ये बोलून आपलं संपवलेलं ठीक राहील. ठीक आहे? हां. हं. तर तुम्ही रेज हँड करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये लिहू शकता. मग मी तुम्हाला अनम्यूट करेल किंवा चॅट बॉक्समध्ये तुम्ही यांनी कोणता प्रश्न पाठवलाय? पद्मश्री ताईंनी कोणता प्रश्न पाठवलाय तो एकदा बघावा लागेल. हां. हां, आता बघा मला दिसतायत ते मी प्रश्न बघते. मुलाचा नेमका कल कशाकडे आहे हे ओळखायचं. हां, मुलाचं योग्य वय कोणतं? कोणतं? हां. हां, करेक्ट आहे. आपल्याला असं लक्षात येईल, की मुलं लहान म्हणजे अगदी लहान बालवाडीतली मुलं किंवा त्या वयाच्या आसपास साधारण 3 वर्षाच्या पुढची मुलं असं आपण म्हणू, की ती प्रत्येकच उद्योग काय म्हणूया त्याला अगदी झोकून देऊन करत असतात. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा असतो. म्हणजे पाण्यात मुलाला खेळायला आवडतं म्हणजे काय ते स्विमर होणार आहे का? मुलाला चित्र काढायला आवडतं म्हणजे चित्रकार होणार आहे का? त्याला घरात आलेल्या गाड्या मोडून बघणं आवडतं म्हणजे ऑटोमोबाईल इंजिनियर होणार आहे का? वगैरे, वगैरे. तर ह्या 3 ते 6 किंवा ह्या इतक्या लवकर आपण कोणतंही निदान करू शकत नाही मुलाचं ह्या पद्धतीचं, की नेमकं त्याला कल कसला आहे, ते कशात प्रगती करेल, याचं 100% उत्तर इतक्या 6 वर्षापर्यंत नक्की देता येत नाही. हळू-हळू, हळूहळू आता त्याच्यामध्ये सुद्धा थोडा गुंता आहे बरं का. म्हणजे असा, की मुलाचा कल कशामध्ये आहे, हे सांगत असताना मुलाला कोणकोणत्या प्रकारचे अनुभव दिले गेलेत. म्हणजे मुलाला कोणकोणत्या गोष्टींना एक्सपोजर मिळालंय, त्यानुसार मुलाला जर आपण असं म्हणूया, की एक 10-12 गोष्टींचं विश्व आपण दाखवलं, की तू हे करून बघ, ते करून बघ आणि ह्या 10-12 गोष्टी ओळख करून दिल्यानंतर त्यातल्या किमान 3 ते 4 गोष्टी अशा निघतात, की ज्यात मूल रमतंय, जे ते मूल आवडीनं करतंय. 10-12 पैकी 5-6 गोष्टी तर गळूनच पडतील, मूल अजिबात तुम्हाला हिंगलतच नाही. ते अजिबातच तुमच्या वाट्याला जात नाही. नाही, ती गोष्ट तुम्ही उच्चारली तरी मूल पळून जाईल तिथून. त्यामुळे ते प्रतिसादच देत नाही. पण 4 गोष्टी नक्की अशा दिसतात आपल्याला, की त्याच्यामध्ये मूल रमतंय. ते परत एकदा करायला मागतंय एखादी गोष्ट. तर त्या 4 गोष्टींवर हळू लक्ष ठेवत जायचं आणि साधारण 10वी पर्यंत मूल जेव्हा 10वीत जाईल, 10वी-12वी पर्यंत, तोपर्यंत आपल्याला नेमका अंदाज यायला लागतो, की ह्याच्यामध्ये बाबा मूल आपलं सर्वाधिक काळ रमतंय. आपल्याला किमान 2 ते 3 क्षेत्राशी जाणवतातच मूल 10वीत जाईपर्यंत, की हा त्याचा कल आहे. हे करणं त्याला आवडणार आहे. त्यामुळे 10वीच्या वयापर्यंत मुलाचा मागोवा घेत राहायचं, त्याला वेगवेगळ्या संधी देत राहायचं, वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव घेऊन बघायला द्यायचे आणि त्याच्यातून आपल्याला हा अंदाज करता येतो. पण ते वय नेमकं म्हणायचं तर 15, 16 ते 18 असा तो वयोगट आहे, की जोपर्यंत आपल्याला अंदाज येतो, की मुलाला हे नक्की करायला जमणार आहे आणि आवडणार आहे. दुसरा प्रश्न आहे किशोरवयीन मुलांमध्ये काही नकारात्मक विचार येतात, तसेच काही धारणा सुद्धा तयार होतात. तर त्यांना कसे हाताळावे? अगदी. हा किशोर वय म्हणायचंय का कुमार वय एकदा सांगा? वेगळ्या मुद्दे आहेत. कदाचित तुम्हाला कुमार वय म्हणायचंय का? वय सांगा नक्की वर्षांमध्ये. पद्मश्री ताई वय सांगा. कारण मला तुमचा प्रश्न ऐकून असं वाटतं की तुम्हाला कुमार वय म्हणायचंय. किशोर वयातली मुलं म्हणजे 1ली ते 6वी 5वी पर्यंतची मुलं. त्याच्या पुढच्या वयांमध्ये आपल्याला हे प्रश्न 18 दिसायला ते लागतात ना. 20. हा, मग तुम्हाला कुमारावस्था म्हणायची वयाची. हे टीन एज आहे, कुमारावस्थेतलं वय आहे आणि ह्याची थोडासा ते ह्या प्रश्नासाठी एक 5 मिनिटाचा वेळ घ्यावा लागेल आपल्याला. हे जे अगदी 18 या वयाचा तुम्ही जो उल्लेख केला हा बरोबर उल्लेख आहे. ह्या काळामध्ये बघा मेंदूशास्त्रानुसार लहान वयामध्ये म्हणजे अगदी 3 ते 6 वर्षांपासून मुलाच्या मेंदूतल्या पेशी या मोठ्या प्रमाणावर जुळत जातात. पेशींची बांधणी घट्ट होत जाते लहान वयामध्ये. 18 ते 20 सॉरी 8 ते 10 वर्ष 8 वयांपर्यंत 8 ते 10 वर्ष वयांपर्यंत मेंदूतल्या पेशी या झपाट्याने बांधल्या जात असतात आणि त्याची जाळी तयार होत असते खूप. आणि ही एक पेशींची बांधणी 8-10 वर्षाला होते, 10-12 वर्षांपर्यंत होते. पण मूल 13व्या वर्षात जसं पदार्पण करेल तसं पेशींची जी बांधणी झालेली आहे त्यातल्या काही भागाला जर काम मिळालं नाही तर ती पेशींची बांधणी आणि त्या पेशी हळूहळू नाहीशा व्हायला लागतात. त्या पेशी झडून जायला लागतात आणि पेशींची ही जी झडण आहे मेंदूच्या पातळीवरची ती 13 वर्षापासून 12 ते 13 वर्षांपासून 18 वर्षांपर्यंत सुरू राहते. पेशी झडत जातात
या कुमारावस्थेच्या काळात मेंदूच्या पातळीवर. आणि त्यामुळं हे पेशींचं झडणं आपल्याला बाहेरच्या पातळीवर जे दिसतं ते मुलं आक्रमक होतात, नकारात्मक वागतात, कोणी सांगितलेलं ऐकत नाहीत. हे जी अगदी फार टिपिकल लक्षणं आहेत कुमारावस्थेतल्या मुलाची, त्याचं उत्तर मेंदूशास्त्रामध्ये आहे, कारण त्या मुलाच्या मेंदूतल्या पेशी झडत असतात. काय करायला लागतं आपल्याला ह्या मुलांशी वागत असताना? हे सगळं पचवायचं कसं? हा एक सर्वोत्तम काळ आहे, की ज्या वयामध्ये आपण मुलांचे मित्र होऊ शकतो. कुमारावस्थेमध्ये मुलांशी झालेली मैत्री ही पुढे आयुष्यभर टिकते. ह्याच काळात मैत्री होऊ शकते. आत्ता जर पालकांच्या विरुद्ध मनामध्ये आढी राहिली, काही एखादं किलमिश राहिलं, तर ते पुढच्या काळामध्ये काढणं हे खूप अवघड जातं. त्यामुळे जास्तीत जास्त मैत्रीपूर्ण हा काळ कसा होईल, आता हे सोपं नाहीये. मैत्री करा हे जितकं एका शब्दात सांगणं सोपं आहे, तितकं ते आचरणात आणणं आणि मुलाबरोबर खरोखर मैत्रीसाठी काही प्रयत्न करणं हे कर्मकठीण गोष्ट आहे. मी काही माझ्यासाठी प्रयत्न करून बघितले, ते असे होते की मुलाचं विश्व आणि माझं विश्व ह्याच्यामध्ये काही सामायिक भाग येतो का, म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की मूल पण करतंय आणि मी पण करतेय. तर मी असे सामायिक घटक शोधत गेले आणि माझ्या मुलींबरोबर काम करताना मला दोन्ही मुलींबरोबरचे माझे माझे मी घटक शोधून काढले की हा तिचा आणि माझा कॉमन भाग आहे, की जिथं मी पालक आणि ती मुलगी असं नातं नसून आम्ही दोघी एका समान वयात असतो. आम्ही एका समान, जसे आपण एखाद्या खेळातले खेळाडू असतो, क्रिकेटमध्ये 2 खेळाडू असतात. तो काय म्हणजे उद्या सचिन आणि सचिनचा मुलगा आला तरी तिथं खेळायला आल्यानंतर ते दोघं खेळाडू आहेत फक्त असं. तर असं काहीतरी एक कॉमन गोष्ट शोधून काढली, की जिथे आपला संवाद सुरू होऊ शकतो, एकमेकांबरोबर शेअरिंग चालू होतं त्या त्या प्रसंगांचं. हा त्याचा एक मार्ग आहे, एकमेव नाही. त्यामुळे या पद्धतीने मैत्री आपण निर्माण करू शकतो आणि ती पुढे वाढवू शकतो. पण मेंदूच्या भाषेतलं उत्तर हा पेशींच्या झडण्याचा काळ आहे. त्यामुळे मुलांनाही याचा खूप त्रास होत असतो. असं नाहीये की मुलं आपल्याशी आक्रमक वागतात आणि काहीतरी वेडंवाकडं बोलतात म्हणजे ती फार आनंदात आहेत. मुलांना स्वतःलाही काही ह्या काळात सुधरत नसतं. त्यांची पण चिडचिड होत असते, त्यांचे ताण असतात आणि हे आपल्याला दिसू शकत नाही. मेंदूच्या पातळीवर पेशींचं झडणं जे आहे ते मुलांच्या वागण्यात आपल्याला परिवर्तन होताना दिसतं त्याचं. एक फक्त गोष्ट लक्षात घेऊया, की 18 हे विशिष्ट वय आपल्याला माहितीये, की मतदानाचा अधिकार 18 वर्षानंतर आहे. गाडी चालवण्याचा अधिकार 18 वर्षानंतर आहे. लग्नाचं वय 18 वर्षानंतर आहे. तर हे काय आहे 18च का? असा जेव्हा विचार केला, कायद्याने हे वय 18च का ठरवलंय? तर त्याचं उत्तर मेंदूच्या पातळीवर आहे, मेंदूमध्ये दडलेलं आहे, की हा जो सगळा तार्किक विचार आहे, एखाद्या गोष्टीचा सारासार विचार आहे, विवेक आहे, तो मेंदूमध्ये कुठल्या भागात घडतो? तर हा प्रीफ्रंटल लोब, म्हणजे आपला जर असा मेंदू आपण बघितला, सगळा पूर्ण कवटीच्या आतमध्ये मेंदू आहे. या संपूर्ण मेंदूपैकी कपाळाच्या पाठीमागचा जो मेंदूचा भाग आहे, अनेकदा बघा आपल्याला काही सुचलं नाही की आपण असंच करतो, असं करतो. हे नैसर्गिकपणे आपल्याकडून घडतं, कारण विचार करण्याचं केंद्र आपलं मेंदूतलं इथे आहे, तार्किक विचारांचं, कपाळाच्या मागच्या बाजूला. तर ह्या भागाचा विकास परिपूर्ण नको म्हणूया, बहुतेक सगळा विकास होण्यासाठी 18 वर्षाचं वय उजाडावं लागतं. 18 वर्षाच्या आत ह्या विचार करण्याचं जे केंद्र आहे त्याचा विकास झालेला नसतो. मुलाला 18व्या वर्षानंतर जो विचार करता येईल, तर्काचा विचार, विवेकाचा विचार, निर्णय घेण्याचा विचार, तो विचार 18 वर्षालाच येत असल्यामुळे ही सर्व वयं आपण बघितली तर ती 18 वर्ष घटनेनंही ठरवलेली आहेत, कायद्यानं ठरवली आहेत. कारण मेंदूच्या ह्या भागाचा विकास होईपर्यंत 18 वर्षाचा काळ उजाडावा लागतो. आणि म्हणून मूल सुद्धा एका वेगळ्या त्याच्या संघर्षातून जात असतं. त्याचा झगडा सुरू असतो. तो त्याचं शरीरातले बदल, त्याचे करिअरच्या बद्दलच्या त्याच्या गोष्टी, आई वडिलांचा ताण, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आपल्याला जाणवतं की मूल काहीतरी नकारात्मक बोलतंय. Ma'am, my son is 13 years old. Actually, he is fast learner, but whenever he is learning new things, he is very excited and take interest. But after some time, he is neglecting that work. So how can I help him to continue with the After same some work time, with him? sorry, after some After time, some time, he is neglecting that work. exactly. So it is quite obvious. What's wrong with it? Once you know that I can do this particular task, I get fed up of that job doing again and again. I am not at all interested. एखादी गोष्ट मला करता आली हे एकदा मला कळलं की पुन्हा पुन्हा तेच करत राहणं हे मेंदूच्या आवडीचं नाहीये. आपल्याला 10 वेळा उत्तर लिहायला का आवडत नाही एखाद्या प्रश्नाचं? कोण जगातली व्यक्ती असेल की एका प्रश्नाचं 10 वेळा मला उत्तर लिहायला आवडेल? एकच गणित मला 10 वेळा सोडवायला आवडेल? हे मेंदूलाच आवडत नाही. उलट मी असं म्हणेन की तो इतका फास्ट आहे, त्याला इतक्या म्हणजे जलद गतीने तो पुढे जातोय, तर त्याला मोठमोठी आव्हानं समोर द्या.
एकच आव्हान एकदा का ते पार करून झालं, की एव्हरेस्टवर एकदा जाऊन आल्यावर परत-परत 2दा 3दा एव्हरेस्टवर जाण्यात रस राहणार नाहीये. एव्हरेस्ट शिखर सर केलेल्या कुठल्याही तो वेगळं आव्हान शोधायला लागेल. तो वाळवंटातली मोहीम घेईल, तो बर्फातली मोहीम घेईल, तो आणि जंगलातली मोहीम घेईल. हे करून झालं की संपला. मेंदूचाही रस त्यातला निघून जातो. ते करता येत नाही तोपर्यंत करण्याचं आव्हान, त्याची उत्सुकता, त्याचं कुतूहल हे फार असतं आणि त्याचा ध्यास म्हणून मूल ते करायला बघतं. एकदा का ते जमलं की तो रस निघून जातो आणि म्हणून ते करावंसं वाटत नाही. हे स्वाभाविक आहे आपल्या सगळ्यांना सुद्धा. एखादा पदार्थ आपल्याला जमत नाही तोपर्यंतच आपण तो पुन्हा-पुन्हा करत राहतो. एकदा करता यायला लागला की त्यातला रस निघून जातो. मग आपण गंमत म्हणून खातो. पण ते शिकण्याची चिकाटी कमी होते आपली. हे खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे अशा मुलांना आव्हानं द्यावीत. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांचे अनुभव द्यावेत. एकाच गोष्टीत त्यांना पुन्हा-पुन्हा करावं अशी अपेक्षाही करू नये. दोन्ही मुलाला कसे पटवावे, की आई-बाबा यांना दोन्ही मुले समान आहेत? कारण मोठ्या भावाला वाटतं, की लहान भावाला जास्त महत्त्व देतात. वय आहे आणि 8 व 3 व 5 वर्ष. हां, हे अगदी स्वाभाविक आहे. कुणालाच काही पटवायच्या भानगडीतच पडायचं नाही. दुर्लक्ष करायचं. याचं पहिलं उत्तर जेव्हा आपल्याला माहिती आहे, की आपण दुजाभाव करत नाही. कुठलेही आई-वडील मुलांना अ, कमी किंवा भेदाने वाढवणार नाहीत. आपण समान प्रेम करत असतो. पण अनेकदा आपला जो एक प्रौढ व्यक्ती म्हणून आपला विचार असतो, की आता ह्या मुलाचं वागणं मला प्रौढ व्यक्तीच्या विचाराच्या मनातनं बरोबर वाटतं. पण त्याचं त्यावेळेला भांडण झालेलं असतं लहान मुलाशी. म्हणून आपण लहान मुलाला ओरडतो किंवा अ, लहान मुलाची बाजू घेतो आणि मोठ्याला ओरडतो. त्यावेळेला मोठ्याला असं वाटतं, की मला ओरडतायत आणि आई त्याची बाजू घेतेय. खरं तर ते बाजू घेणं नसून त्यावेळचा आपला विवेकी निर्णय असतो, की मला दिसतंय, की बाबा आता ह्या मुलाचं चुकलं आणि त्यानं ते करायला नकोय, असा तो निर्णय असतो. तर पहिल्यांदा पटवण्याच्या भानगडीतच पडू नये. मुलं मोठी होतील, ते काय असं सततच घडत राहिलं, की 10 भांडणं झाली आणि 10च्या 10 भांडणात एकच मुलगा चुकतोय असं तर होणार नाही. तर त्यावेळेला सततच जर आपण एका मुलाला ओरडत राहिलो, तर दुसऱ्याचा गैरसमज होणं स्वाभाविक आहे. मग आपल्या वागण्यातच बदल करायला लागेल. पण आपण जर खरोखरच न्यायी असू, आपण दोन्ही मुलांना समान न्याय देत असू, तर हे भेद जेव्हा मुलांच्या तक्रारी आहेत, या दुर्लक्ष करून मारायच्या. काळ जसा-जसा पुढे जाईल, तसं-तसं आपोआपच मुलांना कळत जाईल, की आई आपली असं काही करत नाही. ती आपल्यालाही प्रेमानं जवळ घेते. आपलं चुकलं तर ती आपण दादाला मानलं तर ती दादाला प्रेमानं जवळ घेते. हे चित्र मुलासमोर हळू स्पष्ट होत जातं. आपल्याला काही वेगळं नाही करावं लागत त्यासाठी. एक प्राची मॅडमनी विचारले, की मुलांच्या वाढीमध्ये आनुवंशिकतेचा भाग किती आहे? स्वभाव किंवा सवयींमध्ये? खूप, खूप जास्त आहे. अ, अ, अनुवंश हा दुर्दैवाने आपल्या रक्तात आणि आपल्या शरीरात, आपल्या पेशीत, आपल्या रक्तात हा मुरलेलाच असतो. दुर्दैवाने नाही, चुकून मी शब्द वापरला. असे प्रश्न असतील तर, सॉरी. अनुवंश हा अ, आपण अनुवंशच वाहक असतो अनुवंशाचे खरं तर. खूप मोठ्या प्रमाणात असतो, पण अनुवंशाने नक्की काय येतं? आतापर्यंत कळलेलं ते आहे, की वजन, उंची, त्वचा, रंग, डोळ्याचा रंग, केस अशा अनेक गोष्टी येतात. पण बुद्धिमत्ता, स्वभाव, अ, आपल्यातल्या अ, काय म्हणूया म्हणजे मी वाचलेलं सांगते हां, आता ह्याच्यातला माझा तो अनुवंशशास्त्र हा पुन्हा वेगळं शास्त्र आहे. त्याचा माझा फार अभ्यास नाही. पण मी जे वाचलं होतं ते शेअर करीन, की रिसर्चने असं दिसत होतं, की गुन्हेगार प्रवृत्तीच्या घरांमधली मुलं सुद्धा पुन्हा गुन्हेगारी करतायत. असं सतत घडत राहिलं. फ्रान्समधला रिसर्च आहे हा आणि तिथं असं लक्षात आलं, की अ, गुन्हेगार पालक आहेत त्यांचे हे पण गुन्हेगार आहेत. मुलं गुन्हेगार आहेत. तिसरी पिढी गुन्हेगार, चौथी पिढी गुन्हेगार आणि मग लक्षात आलं, की गुन्हेगारी स्वभाव हा अनुवंशिक आहे. म्हणून तिथल्या सरकारने अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही आणि त्यांनी मग गुन्हेगार पार्श्वभूमीच्या पालकांनी अपत्य जन्माला घालायचं नाही असा कायदा करून टाकला होता. कारण त्यांना असं वाटलं, की तो एकमेव मार्ग आहे गुन्हेगारी नष्ट करायची असेल तर कारण ही पिढ्यानपिढ्या जाते. असा एक होता. आता तो अनुवंशाने आला का वातावरणाने आला वगैरे माहीत नाही. पण मग नंतर मानव हक्क कायद्याने त्याच्यावरती पुन्हा ॲक्शन घेतली आणि त्यांना तो कायदा मागे घ्यावा लागला. पण असा कायदा काही काळ होता आणि गुन्हेगारी अनुवंशिक होती असं त्यांनी ते रेकॉर्ड त्याचं ठेवून सिद्ध केलं होतं. पण आत्ताचं शास्त्र सांगतं, असं गुन्हेगारी अनुवंशिक आहे असं तुम्हाला खात्रीलायक नाही सांगता येत. किंबहुना कुठलाच दोष किंवा कुठलाही गुण नेमकं अनुवंशाने काय आलं हे नाही सांगता येत. अनुवंश मोठ्या प्रमाणात असतो. त्यांना अनेक पैलू उलगडलेत, पण तरीही अजून अनेक पैलू शास्त्रज्ञांनाही उलगडलेले नाहीयेत, की हे अनुवंशिक आहे की नाही. हे मात्र सांगता येत नाही. आता गार्डनर सारखे सायंटिस्ट सांगतात, की बुद्धिमत्ता अनुवंशिक नाहीये. बुद्धिमत्ता ही उपजत आहे आणि त्या मुलाची आहे. पण एक मी आशेचा किरण नक्की सांगीन ह्याच्यामध्ये, की असं मानून चालू आपण, की समजा स्वभाव अनुवंशिक आलेला आहे एखाद्याचा, वागणं अनुवंशिक आलेलं आहे आणि आता काय मग ते अनुवंशिक आहे म्हणून तसंच हातावर हात धरून बसायचं का? तर नाही, नक्की नाही.
कारण मेंदूची अजून एक असा एक गुणधर्म आहे, मेंदूचा असा एक गुण आहे की जो अनुवंशावर सुद्धा मात करू शकतो, तो आहे प्लॅस्टिसिटी. प्लॅस्टिसिटी हा मेंदूचा असा एक गुणधर्म आहे की ज्यामुळे जे काही अनुवंशिक आहे, अनुवंशामुळे मला प्राप्त झालेल्या माझ्या अक्षमता आहेत त्याच्यावर मात करून सुद्धा मी काम करू शकते, कारण मला प्रत्येक मेंदू हा प्लॅस्टिक आहे, लवचिकता. आणि ह्यामुळे ज्याला आपण जिद्द, चिकाटी असे जे शब्द जोडतो ना, त्याचा प्लॅस्टिसिटीशी संबंध आहे. म्हणजे मला एखादी गोष्ट जमेपर्यंत मी सतत करत राहणं, त्याचा मागोवा घेत राहणं, यानं ती गोष्ट जमू शकते. माझा स्वभाव बदलू शकतो मी विचारांनी. त्याचे पुन्हा स्वभाव बदलण्याचा आरिबीटी सारखी मोठमोठी, म्हणजे जर मला स्वभाव बदलून घ्यायचा असेल तर आज मानसशास्त्रामध्ये उपचार आहेत, त्याच्या थेरपीज आहेत की मला स्वभाव बदलून घ्यायचा आहे तर त्या विशिष्ट थेरपीचा अभ्यास करा, त्याच्यानुसार प्रयत्न करा आपल्या वागण्याचा, तर स्वभावातले दोष सुद्धा घालवता येणं हे शक्य आहे अनुमोशन आलेले प्लॅस्टिसिटी. ओके. एक शेवटचा प्रश्न घेऊया की ते माहिती गॅलेक्सी फोनचं नाव आहे. माय सन इज प्लेइंग पबजी, हाऊ कॅन आय कंट्रोल हिम? काढून घ्यायचं हातातनं. एकमेव मार्ग काढून घ्यायचं आणि बाहेर ठेवून द्यायचं. दुसरा मार्ग नाही. कडक राहायचं या बाबतीत. मुलाला जे आणि मग विघातक आहे, अशा वेळेस जर वर्षा कडक राहिलं आणि पालकांनी जर भूमिका कडक घेतली तर पुन्हा तेच की पालकांकडून गैरवर्तणूक होण्याची किंवा मुलांच्या मनात गैरसमज निर्माण होण्याची की पालक मला जाणीवपूर्वक त्रास देतात किंवा ऐका ते मला एक मिनिट, एक्झॅक्टली कळलं मला. मूल, आता आपण आधी आपला विचार करू. आपण एखाद्या व्यक्तीविषयी आपली प्रतिमा कशी बरं तयार करतो? एखाद्या प्रसंगानं तयार करतो का त्या व्यक्ती बरोबरच्या 10 प्रसंगांनी आपली प्रतिमा तयार होते? ते 10 नक्कीच. प्रसंगांनीच तयार होते. हा, तयार होते, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा मी मुलाच्या हातून एखादा मोबाईल काढून घेते, जेव्हा ते मूल काहीतरी विघातक गोष्टींकडे वळतं हे मला दिसतं, तेव्हा त्या एका प्रसंगावरून मूल कधीच निष्कर्षाप्रत येत नाही. मुलाला दिसत असतं की जेव्हा मी बाहेरून लागलो होतो, मी पडून आलो तेव्हा आईनं मला मायेनं जवळ घेतलं होतं. मला माझ्या मित्रांनी टोमणे मारले तेव्हा आईनं मला प्रेमाने समजावलं होतं. मला जे काय माझा काही लाड होते, मला एखादी गोष्ट करावी वाटली होती तेव्हा आईनं मला करू दिली होती. ह्या सगळ्या नोंदी मुलाचा मेंदू घेत असतो आणि त्याच्या जोडीला जेव्हा अशी नकारात्मक नोंद येते तेव्हा मूल ह्या निष्कर्षाप्रत येत नाही. किंबहुना 9 मुलाचा कलानं घेतलेले प्रसंग अनुभवल्यानंतर 10व्या प्रसंगाला आई जेव्हा कडक राहते तेव्हा मुलाला जाणीव होते की आपलं काहीतरी चुकतंय. आई आज ज्या अर्थी आपल्याशी अशी वागतेय त्या अर्थी आपल्याकडून काहीतरी घोटाळा झालेला आहे, हे मी करणं बरोबर नाहीये, हा संदेश मुलाला जातो. त्यामुळे हा एकच तुकडा सुट्ट्या एखाद्या प्रसंगाचा बघून चालणार नाही. एरवी मी काय मुलाबरोबर वागते, माझे बाकीची धोरणं काय आहेत मुलाबरोबर वागण्याची, मी स्वतः जे वागते तोच न्याय मुलासाठी आहे ना? तर मी तासनतास व्हॉट्सअपवर बसले आणि मग मुलांना पबजी घेतलं तर मात्र मी काही करू शकणार नाही. येस. मी जे वागते तेच माझं मूल वागतं आहे ना? हे जेव्हा मूल बघत राहतं ना, मला माहित नाही किती गरज आहे फेसबुक, व्हॉट्सअप आणि ह्या सगळ्या माध्यमांची पालकत्वासाठी किंवा सर्वसामान्यांसाठी. आता ते त्या व्यवसायातले लोक आहेत ज्यांना तत्काळ संदेश एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. फेसबुक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या खरं तर एकाच क्षणात अनेक लोकांपुढे जाण्यासाठी, म्हणजे जसं सरकारी एखादी कोविड सारखं आता जर एखादं संकट आलंय तर खरं तर फेसबुक सारख्या माध्यमाचा उपयोग आहे की कुणीही शेकहँड करू नका, तोंडाला रुमाल लावा. तर फेसबुक का? कारण एका क्षणार्धात आम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचलो. आम्हाला स्वतःच्या घरात खायला काय केलंय ते टाकण्यासाठी फेसबुक नाहीये. मी आज कुठल्या गावाला गेले, मी कुठला ड्रेस घातला, मी काय केलं, हे जर हे इट इज फेसबुक, सोशल मीडिया आहे. आता तो आपण पर्सनल करून टाकलाय. त्यामुळे सोशल मीडियाचा किंवा व्हॉट्सअप ह्या सगळ्या गोष्टींचा अनावश्यक वापर आई करताना दिसत असेल तर मुलाला पबजी पासून रोखण्याचा किंवा त्याविषयी भाष्य करण्याचा अधिकार आईला उरत नाही. आई स्वतः किती कामात आहे, ती किती जरुरी पुरतं व्हॉट्सअप, फेसबुक बघते आणि इतर वेळी ती कशी कामात असते. मग ती भले घरातले पदार्थ करणं असू दे, शिवणकाम विणकाम असू दे, तिनं स्वतःला गुंतवून किती ठेवलेलं आहे कामांमध्ये आणि कमीत कमी काळ आई गरजेपुरतं ते बघतेय. हे जर मूल सतत बघत असेल तर मुळात पबजी आणि हे गेम डाउनलोड केल्याशिवाय मोबाईलमध्ये येत नाही. तुम्ही मोबाईल मुलाच्या हातात दिल्याशिवाय त्याच्या हातात मोबाईल जात नाही. हे सगळं आपण, आणि इथं कडक राहणं हेच आहे. काढूनच घ्यायचा मोबाईल, त्याला इलाज नाही. खूप छान मार्गदर्शन मिळालं आज वर्षा. आणि पीपीटी नसताना नेमकं सेशन कसं चालेल, बाजूला मुसळधार पाऊस सुरू आहे,
चक्रीवादळ आलेलं आहे. कोकण किनारपट्टी आहे आणि असं सेशन होईल की नाही या द्विधा मनस्थितीत असताना आज निसर्गाने सुद्धा साथ दिलेली आहे आणि आता आमच्याकडे पण मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. तर नेटवर्क व्हेरी केव्हा गुड. पण जाऊ शकतं. तर अतिशय उत्कृष्ट असं आजचं सेशन झालं. थोडंसं काही वेगळं आणि तुझ्याशी संवाद साधून आणि संवादातून खूप काही गोष्टी पुढे आल्या. तर मला नक्की असं वाटतं, की पालकांची नक्की याच्यातून वाढ आणि विकास सुद्धा होईल असं म्हणायला हरकत नाही. तर तुझ्या येस. पुढच्या सेशनची आम्हा सगळ्यांना आम्ही उत्सुकतेने वाट बघत राहू. मी तुला 3-4 विषय तुझ्या WhatsAppला पाठवलेले आहेत. तू ते बघून घे. त्यापैकी एक सेशन तुला डिझाइन करता आलं, तर नक्की. त्यावर नक्की विचार कर. आजच्या चर्चेमध्ये जे मुद्दे आले आणि पालकांना जे वाटलं, की यावर आम्हाला मार्गदर्शन मिळावं, तेच विषय मी तुझ्या कडे पर्सनल वॉलवर टाकलेले आहेत. तर येस. त्यावर आपल्याला काय करता येईल का त्यावर विचार करूया. तर सर्व पार्टिसिपंटला मनःपूर्वक धन्यवाद. तुमच्या पॉझिटिव्हिटीमुळे, तुमच्या ऑप्टिमिस्टिक असल्यामुळेच आजचा हा सत्र इतकं छान होऊ शकलं. पुन्हा भेटूया. येत्या शुक्रवारी आपल्यासोबत असतील नीतू बावडेकर फ्रॉम कोल्हापूर आणि ते दूध, तूप आणि मासा खरं तर विचार करण्यासारखा विषय आहे. काय आहे या दुधात आणि तुपात आणि त्यातल्या त्यात नॉन-व्हेज मासा सुद्धा आला आहे. तर सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल. तर पुन्हा एकदा शुक्रवारी भेटूया याच वेळी, याच प्लॅटफॉर्मवर. धन्यवाद येस. वर्षा. थँक यू थँक यू. व्हेरी मच. थँक यू. येस. टिल बाय. देन गुड बाय. गुड बाय.